हरी विठ्ठल. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधानहृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण महाराज की जय. सदा प्रभुपदावरी निज समर्पिली से तनु कथेत मन गोविले कमलमालिके सीजनु. मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास हे सतत मी नमस्कारितो. सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. सज्जनों, परमपूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या 17व्या सर्गाचा आज आपण निरूपणाचा आनंद घेणार आहोत. पाहता पाहता कृष्ण कथामृत शेवटाला भगवंतच नेतोय, ती नौका पार करतोय. आणि स्वतः भगवंत नावाडी असल्यावर आपल्यासारख्याला त्या नावेत बसल्यावर काही काळजी करण्याचं कारण नाही. पहिल्या दिवशी थोडं दडपण होतं, पण हळूहळू ते निवालं. आणि कदाचित ते दडपण कमी करण्यासाठी समोर बसलेला श्रोतृवर्ग सुद्धा तितकाच कारणीभूत असतो. तुमच्या प्रेमामुळं आणि भगवंताच्या कृपेमुळं हे सर्व यथासांग पार पडते. यथासांग याच्यामुळं म्हणतोय की हक्कानं मी तुमच्याकडून 15-20 मिनटं मागून घेतो दररोज जास्तीची. धन्यवाद म्हणणार नाही, कारण तुम्ही माझ्या आहात आणि जवळच्या माणसाला धन्यवाद म्हणून दूरचं करायचं नसतं. असो, एक सूचना अशी आहे, याच व्यासपीठावर उद्यापासून सकाळच्या सत्रामध्ये हरिभक्तपरायण वसुधाताई दीक्षित ज्या धारूरच्या राहणार आहेत त्यांची व्यंकटेश कथा याच व्यासपीठावर सकाळच्या सत्रामध्ये 3 दिवसाकरिता 10:30 ते 12:30 या वेळेत होणार. तसेच त्यांचंच भागवत कथेचं आयोजन इथेच श्रीयुत पंडित यांच्या घरी ममता कॉलनीमध्ये दुपारच्या सत्रात असतं. आज बहुधा त्या कथेचा 4था दिवस आहे.
तर थोड्या वेळात कदाचित हरिभक्तपरायण वसुधाताई इथे येतीलही. कालही त्या इथे होत्या. त्याही भागवत कथेचा सत्संगाचा आपण लाभ घ्यावा. आणि खरंच व्यंकटेश कथा एक नवीन ऐकण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे 3 दिवसाचं आहे. जर ज्यांना जमेल त्यांनी शक्य तितक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. महाभीषणं तांडवं संविधित्सुं ज्वलल्लोचनं कर्कशं गर्जयन्तं महिं शीर्णशैलां वृषं कंपयन्तं प्रभुं भीमरूपं हरन्तं नमामि. भगवान शंकराला नमस्कार असो. अत्यंत भीषण भयंकर असं तांडव करण्याची, तांडव नृत्य भगवंताचं आवडतं नृत्य. महादेवांनी तांडव करावं ते अतिशय भीषण भयंकर असतं. तिन्ही लोकाला जिथे ज्या नृत्यामुळे थरकाप सुटतो असं नृत्य करण्याची इच्छा धरून भगवान श्री शंकर कर्ण कर्कश्य गर्जना करीत आहेत. महाभीषणं तांडवं संविदित्सुं ज्वलल्लोचनं कर्कशं गर्जयन्तं. आणि कर्णकर्कश अशा गर्जना तर करतात, त्याचबरोबर त्यांचे डोळे जे ज्वलल्लोचनं रागानं संतापानं तांबडे लाल झालेले जणू जळतायत. ज्वलल्लोचनं म्हणतात जळते डोळे. ज्यांच्या पदन्यासानं, ज्यांच्या पायाच्या आघातानं नृत्याच्या वेळेस जे पदन्यास केले जातात त्यामुळे महिं शीर्णशैलां वृषं कंपयन्तं. पृथ्वी थरथरतीये, पर्वत गडगड गडगड करतायत. एवढा त्या नृत्याचा परिणाम आहे. परंतु अशा तांडव नृत्य करणाऱ्या, भीमरूप असणाऱ्या, म्हणजे दिव्य रूप आहे भगवंताचं, अशा शंकरांना मी नमस्कार करतो. भगवंताच्या या रूपाचं वर्णन आजच्याच सर्गाला कशामुळे असेल? महाभीषण प्रसंग जो आहे तो महाभारताचा रणसंग्राम आज आपण पाहणार. जणू भगवंताचं जसं तांडव झाल्यावर धरणी होत आहे कंपायमान, तसा प्रकार होतो. तसंच हे महाभारताचं युद्ध होत असताना सर्वत्र हाहाकार माजलेला होता. म्हणून आजच्या दिवशी या सर्गाच्या सुरुवातीला त्या महाभीषण परंतु भक्तवत्सल असणाऱ्या महादेवाला नमस्कार करून आज आपण या सर्गाला प्रारंभ करू. कृष्णात्वदीय महिमा विलसे अपार, त्याचा कधी जडमती न पवेल पार. आलो तटा निकट मी गुरुच्या कृपेने, आता कृतार्थ करणे मज चक्रपाणे. कृष्ण कथामृताची रचना कार्य परमपूज्य आप्पा म्हणतात, ही कृष्ण कथामृताची रचना करण्याचं जे कार्य आहे ते आता जवळजवळ संपत आलंय. आणि मी या काठाच्या जवळ आलोय. आता 4 हातावर काठ दिसतोय मला पुढचा. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की माणसाचा दम टिकत नाही. पोहणाऱ्याला माहिती आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की पोहत पोहत तो येतो, पण त्याचा दम ऐन काठाच्या जवळ आल्यानंतर तुटतो आणि तो तिथं बुडतो. आणि म्हणून मी जडमती आहे. कोण म्हणताय? परमपूज्य आप्पा म्हणतायत. तुम्ही त्या काव्याचा आनंद घेताय मागच्या 15-16 दिवसापासून. आणि ते म्हणतात मी जडमती आहे, माझी बुद्धी थोडी कमी आहे, मी हा पार करू शकेल का नाही माहीत नाही. ही कृष्ण कथामृताची जी नदी आहे ती पार करू शकेल का माहीत नाही. म्हणून देवा मी इथपर्यंत तरी कसा आलोय? माझ्या बळावर आलो नाही. आलो तटा निकट मी गुरुच्या कृपेने. केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे हे साध्य झालेलं. आणि आता तुला काम करायचं म्हणजे उरलेलं. आता कृतार्थ करणे, आता मला कृतार्थ कर मज चक्र पाणी. हे देवा मला कृतार्थ करण्याचं काम आता तुझं आहे.
प्रसंग आजचा सहजी वाचल्याबरोबर कळण्यासारखा आहे, त्याच्यामुळं फार काही त्याचा विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न देखील मी करणार नाहीये. काय तरी हे रणभूमीवर करीती प्रलया तांडव सागर, लाटा भीषण उठती नाया, सजल्या सेना युद्ध कराया. या रणभूमीवर काय चालू आहे? जणू काही तांडवाचा सागर चालू होतोय आणि दोन्हीकडच्या ज्या सेना आहेत, कौरवांची आणि पांडवांची, जणू काही त्या समुद्रावर उठलेल्या लाटा आहेत, लहरी आहेत, असा भास निर्माण होतो. रथी महारथ अतिरथ तैसे, वीर श्रीचे वल्लभ जैसे, पराक्रमाचे प्रदीप्त पर्वत, मारू मरू वा धृतीही निश्चित. इथं रथी आहेत, महारथी आहेत, अतिरथी आहेत, जे साक्षात त्या विजयश्रीचे वीरश्रीचे नवरेत. ही वीरश्री त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालण्यासाठी आतुर आहे. विजय जो आहे तो त्यांच्या गळ्यामध्ये माळ घालण्यासाठी आतुर आहे. असे हे वीर आहेत. हे जणू काही पराक्रमाचे पर्वत आहेत आणि यांचा निश्चय इतका, यांचा निर्धार इतका पक्का आहे, एक तर मारू म्हणले किंवा मरू, याच निर्धारानं ते इथं आलेले. कल्पघना समक भिन्न काळे, महाकाय गज अयुत मिळाले, घोडदळाची पायदळाची, कुणी करावी गणती साची. पर्वतासारखे थोर थोर असे हत्ती दोन्ही बाजूला आहे आणि घोडदळ पायदळाची तर किती गणती करावी हे सुद्धा मोठा प्रश्न आहे. म्हणजे झे पावती की अग्नी ज्वाला, कालीच्या वा जिभा कराला, तळपाव्यावा विजात शीती, दिसती खडगे वीरा हाती. जणू काही अग्नीच्या ज्वाला झेपावतायत किंवा त्या कालीच्या जिभा, महाकालीची जीभ जशी बाहेर आल्यावर दिव्य दिसते, किंवा आकाशामध्ये लखलख लखलख वीज चमकावी तशा यांच्या हातातले खड्ग, यांच्या हातातल्या तलवारी चमकून उठतात. मुकुट भटांचे कळसरथांचे कवचे गजगंडांची, अशी चमकती की भासतसे, रवीने त्यजिली प्राची, जय हरी सुखकंदा. मुकुट भटांचे, भट म्हणजे वीर, वीरांचे मुकुट, रथांचे कळस आणि हत्तीच्या गंडस्थलावर जे कवच घातलेले असतात सोन्याचे, ते कसे चमकत होते? जणू काही सूर्यानं पूर्व दिशा सोडली आहे, तिथं उगवायचं सोडून तो या रणभूमीवर उगवलाय म्हणून इतके चमकतात. एक एक गोष्ट चमकत होती. भीष्म पितामह कुरुसेनानी, यद्रथ मंडित सितछत्रांनी, द्रोण कर्ण कृप अश्वत्थामा, कौरव खलतो शकुनी मामा. भीष्म पितामह जे कुरुसेनेचे, कौरवांच्या सेनेचे सेनापती आहेत, त्यांचा रथ कसा आहे? शीतछत्रांनी मंडित आहे. शीत म्हणजे त्या दिवशी मी सांगितलं पांढरा रंग. त्यांच्या रथावर जे छत्र आहे ते पांढऱ्या रंगाचं आहे, जे शांती दाखवणार आहे. द्रोण कर्ण कृप अश्वत्थामा, कौरव खलतो शकुनी मामा. द्रोण आहेत, कर्ण आहे, कृपाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे, आणि कौरवांमधला खरा खलनायक जर कोणी असेल तर तो शकुनी मामा सुद्धा या रणभूमीवर आहे. युधिष्ठिराने द्रुपद सुतासी, तिकडच्या बाजूचं वर्णन ऐकलं, आता इकडे युधिष्ठिराने द्रुपद सुतासी, नेमियला अधिपती सेनेसी, भीम सात्यकी दो पक्षावर, पुणे वारण्या पार्थ धनुर्धर. युधिष्ठिरानं काय केलंय? आपला मेहुणा द्रुपद राजाचा मुलगा दृष्टद्युम्न याला सेनापती केलंय आणि दोन्ही बाजूला एकीकडे सात्यकी आहे, वीर, ज्याला शनिवीर असं नाव आहे, शनिवीर असा सात्यकी, तो एका बाजूला आहे आणि भीम एका बाजूला आहे. आणि जिथं काही कमी तिथं आम्ही असं म्हणण्यासाठी श्रीकृष्णासोबत अर्जुन आहे. तिकडे कर्णाचा उल्लेख झालाय, पण कर्ण सुरुवातीचे 10 दिवस जवळजवळ प्रेक्षकच होता. त्याच्या मनात राग होता. जोपर्यंत भीष्म सेनापती आहेत तोपर्यंत मी काही लढणार नाही म्हणून. हा फक्त रणांगणावर उपस्थित असायचा पण लढत नव्हता.
फक्त पाहत होता. सम्मुख झाल्या परस्परांना समरोत्सुक त्या उभयही सेना. पांचजन्य फुंकी तर माधव घोषे त्या बहुभ्याले कौरव. पांडव वाजविती निज शंखा घोर रणाचा गरजे डंका. कुरुसैन्येही शिंग तुतारी नादविती दम घेऊन भारी. दोन्हीकडच्या सेना समोरासमोर आलेल्या आहेत आणि दोन्हीकडचे वीर युद्धासाठी अतिशय उत्सुक आहेत. समरोत्सुक युद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. भगवंतानं त्याचा पांचजन्य नावाचा शंख फुंकला. त्या शंख घोषानं, त्या शंखाच्या नादानं कौरवांच्या मनात धडकी भरली. कौरव सैन्याच्या मनात धडकी भरली. त्यानंतर एका पाठोपाठ एक पांडवांनी आपापले शंख वाजविले आणि त्याचबरोबर डंके, तुताऱ्या, रणभेरी वाजायला लागल्या आणि मोठा हलकल्लोळ निर्माण झाला. आणि त्याचबरोबर कुरु सैन्यातल्या सुद्धा लोकांनी आपले शिंग, आपले शंख, आपले तुताऱ्या वाजवायला सुरुवात केली. प्रतिपक्षावर वार कराया वीरभुजा स्फुरताती. हिसके देती अश्वलगामा चरणे उकरित माती. जय हरी सुख कंदा. प्रत्येकाच्या भुजा स्फुरण पावतायत. कधी एकदा आज्ञा होती आणि कधी एकदा आपण युद्धाला सुरुवात करू. अहो माणसांचं तर सोडून द्या, अश्व सुद्धा हिसके द्यायला लागलेत. लगामाला हिसके देत आहेत आणि पायानं आपल्या चरणे उकरीत माती, पायानं खरखर. तुम्ही बघा, घोडा एका जागी उभा राहिलेला असला आणि धावण्याच्या तयारीत असला, पुढच्या पायानं माती उकरतो तो, त्याची धावण्याची तयारी असते. वीर पाहती वाट खुणेसी त्यजिले धर्मे तो स्वरथासी. सगळेजण वाट पाहत आहेत, फक्त खून व्हावी. जे काय म्हणत असतील, हर हर महादेव म्हणत असतील किंवा काय म्हणत असतील, असा जयघोष व्हावा आणि तुटून पडावं एकमेकावर. एवढ्यात काय झालं, त्यजिले धर्मे तो स्वरथासी. धर्मराजानं आपल्या रथाचा त्याग केला. रथातून पाय उतार झाले धर्मराज. आता ते का उतरले म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आला आणि त्याबरोबर पुढं काय पाहतायत. चालत येई कुरु सैन्याते बघती सारे विस्मित चित्ते. आणि हात जोडून तो युधिष्ठिर, धर्मराज कौरवांच्या सैन्याकडे हात जोडून पुढे जायला लागला. सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अरे एवढं सगळं केलं नाही याच्यासाठी का? हा पण अवसान घातकी निघाला. विकारणाना विचारणाना बोधन होई इतर जनांना. परी जाणीले जगन्निवासे पार्थ सारथी प्रसन्न हासे. सामान्य लोकांच्या मनात नाना विचार आले, नाना शंका आल्या, परंतु त्या भगवंताला सगळं काही माहित होत आणि भगवंत बसल्या जागी स्मितहास्य करत होते. धुरेवर बसलेले होते अर्जुनाच्या रथाच्या. भीष्म पदावर ठेवून माथा म्हणे युधिष्ठिर जोडून हाता. ताता मजसी क्षमा करावी गहिवरला तो वीर तपस्वी. भीष्माच्या पायी माथा ठेवला युधिष्ठिरानं आणि नमस्कार केला भीष्मांना आणि म्हणाला, ताता हे आजोबा मला क्षमा करा. आणि त्याचं ते बोलणं ऐकून तो तपस्वी भीम गहिवरला. हुंगुनिया शिर पंडुसुताचे वदे पितामह वत्सल वाचे. नीतीचे तू वत्सा भूषण विजयी भव जा सुखे करीरण. त्यांना आनंद झाला. तू म्हणले खरं नीतीला भूषण आहेस, म्हणजे काय करावं हे तुझ्याकडून शिकावं, आदर्श वस्तुपाठ आहेस. म्हणले जा विजयी हो. तिथून निघाला. बाजूला द्रोणाचार्यांचा रथ होता. द्रोणाचार्या वंदन करिता प्रसन्न वदले तेही. शिष्यवरा कर्तव्य सुखे कर रोषमनी मम नाही. जय हरी सुख कंदा. युधिष्ठिरानं द्रोणाचार्यांना वंदन केलं आणि द्रोणाचार्य म्हणाले, युधिष्ठिरा तू माझा शिष्य आहेस, माझ्या मनात कुठलाही रोष नाही. तुझं जे स्वकर्म आहे ते कर, तुझं कर्तव्य तू पार पाड. बसे रथी येऊन युधिष्ठिर शिंग खुणेचे झाले सत्वर. वेशाने मग भिडल्या सेना प्रेरी माधव विजय हयांना. ताई समोर बसा.
मग युधिष्ठिर रथामध्ये येऊन बसला आणि त्याबरोबर शिंग जे खुणेचे शिंग होते ते वाजवले आणि दोन्ही सेना त्वेषानं एकमेकावर भिडल्या आणि भगवंतानं काय केलं, आपले जे रथाचे घोडे होते त्यांना खून केली आणि हाकले घोडे. तोंड लागले घोर रणासी लढती योद्धे समरावेशी गदा तो मरे परी शस्त्रे खणखणती सुटती बहुअस्त्रे. गदा तोमर परी एकमेकावर परशु तलवारी दन 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 खन 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 असा आवाज चालू झाला. अमुम वधिष्य अमुम हनिष्य, हाना मारा प्रत्येकाची ललकाऱ्या चालू झाल्या. दिसती मंडल सतत धनुष्ये, गरगरा गरगरा बाण फिरवतायत आणि चौदिशांनी बाण सोडतायत. ते बाण इतके सोडतायत म्हणजे मी जेवढ्या वेगानं सांगतोय त्याही पेक्षा वेगानं बाण सुटतायत. बाणांचे छत होत न भासी भंगवेन ते रवी किरणासी. इतके दाट बाण झाले आकाशामध्ये की रवी किरण सुद्धा, सूर्याचे किरण सुद्धा आत येऊ शकत नव्हते. असं बाणांचं छत निर्माण झालं. फुटती कवचे जणू का हंड्या, अंगावरची कवच फुटायला लागली, जणू काय हंड्या फुटायला लागल्या. उडती रक्ताच्या चिळकांड्या कोसळता ती वीर महीवर झंझावाते जैसे तरुवर. जणू झंझावात यावा, वादळ सुटावं आणि झाडं उन्मळून पडावीत तसे वीर उन्मळून पडायला लागले. प्रातःकाली संध्या वंदन करुणी जे रणजुंपे सूर्य मावळे तो चाले ते भूमंडळ थर कापे जय हरी सुखकंदा. नियम होता युद्धाला, आजच्या सारखं नव्हतं. सगळं काही नियमानं चालायचं. युद्ध सुद्धा आता जसे आपले क्रिकेटचे वगैरे सामने चालतात ना, इतक्या वाजता चालू होणार, इतक्या वाजता बंद होणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी. यांचं संध्यावंदन सकाळी झालं की युद्धाला सुरुवात व्हायची. सायंकाळी सूर्य मावळला की युद्ध, कुणी कुणावर शस्त्र चालवत नव्हतं. आपल्या राजपुतांचे युद्ध सुद्धा असेच होते. आपा मुद्दाम सांगायचे की दिवसभर लढायचे म्हणे आपसात आणि सायंकाळी एकमेकाच्या तळावर जाऊन जास्त मारता लागला नाही ना इथपर्यंत चौकशा करायच्या. इतके नीतिवान लोक होते. एके दिनी कुरु राजवचानी चढले कोपा, एके दिनी कुरु राजवचानी चढले कोपा भीष्म चिडोनी दिसे वृद्ध तो परसैन्यासी जसा मतंग जग केळवनासी. त्या दुर्योधनाला चालू झालं. 2-4 दिवस युद्ध चालू होतं. त्यांनी ठरवलेलं होतं की मी 10,000 लोकांना दररोज मारेल. अर्जुन समोर आला, पांडव समोर आले तर त्यांना मी प्राणघातक त्यांच्यावर वार करणार नाही असं भीष्मांनी आधी सांगितलेलं होतं. पण हा वारंवार म्हणतोय 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तुमच्याच्यानं काही होत नाही म्हणे. तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही. तुमचा सगळा जीव जो आहे तो त्या पांडवांवर आहे म्हणून तुम्ही त्वेषानं लढत नाहीत. टोचून टोचून बोलला, नाही ते बोलला दुर्योधन. आणि भीष्म पितामहांना त्याचं बोलणं सहन झालं नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे ठीक आहे, तुला उद्या पराक्रम काय असतो तो दाखवतो. आणि त्यांनी पांडव सैन्यावर आपल्या अस्त्रांचा मारा सुरू केला. कसे भासले भीष्माचार्य, जणू काही एखादा माजलेला हत्ती केळीच्या बागेचं नुकसान करायला यावा आणि त्यांना जशी ती उद्ध्वस्त करून टाकावी बाग, तशी पांडव सेना उद्ध्वस्त व्हायला लागली. नितमंडल धनुवर्षत शेषर शवे साचली सर्व महीवर तदा हरीने रथ विजयाचा भीष्मावर घातियला साचा. गोल गोल धनुष्य फिरवतायत, चहू बाजूनं बाण सोडतायत. नुसती शवांच्या राशी, प्रेतांचा खच पडला. आणि हे भगवंतानं पाहिलं, म्हणले आता पुरे झालं. तातांचा हा पराक्रम फार काही आपल्या फायद्याचा नाही. आणि भगवंतानं अर्जुनाचा रथ भीष्मावर प्रेरित केला. आज नये परी उपयोगाते जर जर हो अर्जुन शरघाते. हा अर्जुन प्रत्येक वेळी भीष्मासमोर आलं की मृदू युद्ध करायचं. आणि याला काय, समोर पितामह आहेत म्हणलं की ह्याच्या आधीच हातपाय तर गळायचे. ठीक आहे, बाण मारायचं, त्यांनी मारलाय ना, प्रतिकारापुरता बाण मारायचं, आपल्याला लागू नाही एवढं तो करायचा. भीष्मावर काही हल्ला करत नव्हता. मग आज तर काय झालं, भीष्म तर आधीच त्वेषानं लढत होते. याचा पराक्रम काही तिथे उपयोगी आला नाही अर्जुनाचा. रक्ते फुलला तो पळसासम पडला मूर्छित होऊनी आश्रम. आणि तो पळसासारखा लाल बुंद झाला, रक्तानं माखला आणि मूर्छित होऊन पडला रथामध्ये.
मागे पाही पदनत वत्सल, हे रथाच्या धुरेवर बसलेले होते, म्हणजे मागून बाण का येत नाहीत म्हणून भगवंतानं मागे पाहिलं तर अर्जुन खाली पडलेला होता. रती धनंजय विकर्ण कुंतल, भिजला पुरता निज रुधिराही, हृदय हरीचे विदीर्ण होई. आणि भगवंतानं ते मागे पाहिलं, त्याचे केस अस्ताव्यस्त झालेले आहेत, मुकुट खाली पडलेला आहे आणि सगळं अंग त्याचं रक्तानं माखलेलं आहे. हे पाहिल्याबरोबर भगवंताचं मन द्रवलं. भीष्म सायक विद्ध अर्जुन होत व्यूहल संगरी. पुढे काय, मुक्त कुंतल कोसळे बघताच धीर निघे त्वरी. आणि पुढे काय होतं ते सांगतो. सावध होत त्यांनी अर्जुनाकडे पाहिलं, सावध होतोय का नाही, थोडेसे प्रयत्न केले, असायच्या पिशव्या असायच्या पाण्याच्या, त्यांनी हातानं पाणी शिंपडून पाहिलं, अर्जुन सावध होत नाही असं दिसलं. सावध होत न बघता अर्जुन आला क्रोध हरिते, निज प्रतिज्ञा विसरून घेई, चक्र सुदर्शन हाते जय हरी सुख कंदा. काय प्रतिज्ञा होती, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीचा चार. भगवंतानं सांगितलं वचन, तिथंच शपथ घेतली होती शाल्वाच्या वधानंतर की आता मी पुन्हा शस्त्र घेणार नाही, पण कोणासाठी, शब्द मोडून धावले निज चक्र घेऊन भीषणा, दिव्य सुंदर रूप हरिते दाखवी मम लोचना. हा प्रसंग वर्णन केलाय आपण 4 ओळीमध्ये. सावध होत नाही, भगवंताला राग आला, माझा भक्त, माझ्या भक्तावर बाण. मी समोर असताना भगवंतांनी आपलं सुदर्शन बाहेर काढलं आणि भीष्मावर धावून गेले. प्राण तुझा मी घेतो भीष्मा, सहाय्य होसी कसा अधर्मा. सांगितलंय कशामुळे प्राण घेतोय, अधर्माला सहाय्य होतोस म्हणून प्राण घेतो म्हणजे. वधिलासी मम भक्त सखा, खलकपट्यांच्या गुंतून मोहा. माझ्या भक्ताला, माझ्या सख्याला मारलंस, कोणासाठी, या कपट्यांच्या नादी लागून. वाचिव पाहू हे शठ कौरव, धावे गर्जुन असेर माधव. लाल जाहले क्रोधे लोचन, फिरे गरगरा करी सुदर्शन. पाहुणाय सारथांग पाणी, भीष्माच्या ये नयना पाणी. हात जोडिले त्यजुन चाप निज, म्हणे मार ये मला अधोक्षज. भीष्माच्या डोळ्यात पाणी आलं. भगवंत समोर साक्षात सुदर्शन घेऊन भगवंत उद्धार करायला आले असं भीष्माला वाटलं. ये देवा ये, मार मला, हे अधोक्षजा मला मार. आणि आज काय झालंय म्हणले, तू आला, नुसता आला नाहीस, भक्त तुला प्रिय तुझ्याहून नाही, हे दावियले मी आठाई. कारण झालो तव कीर्तीसी, काय हवे याहून महिसी. तेव्हा तुम्ही आलात, नुसते आला नाहीत, तुम्ही हे दाखवून दिलं की तुम्हाला स्वतःपेक्षाही भक्त प्रिय आहेत. आणि तुमची ही कीर्ती दिगंत होण्यासाठी मी कारणीभूत ठरतो म्हणून. की भगवंताचं हे रूप, भक्तवत्सल रूप कोणामुळे दिसलं तर भीष्मामुळे दिसलं. असं पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहील. ही दिगंत कीर्ती माझ्यामुळे झाली भगवंताची, म्हणून मी त्या कीर्तीला कारणीभूत झालो, मी धन्य झालो. म्हणलं याच्यापेक्षा मला या पृथ्वी तलावर येऊन दुसरं काय पाहिजे. तुझ्या कराणे मरण येत हे भाग्य थोर बहु माझे, ये प्रभू चालिव तुझे सुदर्शन, कारण मोक्ष सुखाजे जय हरी सुख कंदा. भगवंता तुझ्या हातानं मरण, अरे मरणांती तुझ्या जवळ येण्याची आशा, पण मरणच जर तुझ्या हाताने येणार असेल आणि हे पुण्यकारक असणारं तुझं सुदर्शन मला मोक्ष सुखाची प्राप्ती करून देणार आहे, म्हणजे ये देवा माझा प्राण घे. हर्षित भीष्मे वाकविले शिर, सावध झाला तोच वीरवर. तितक्या तिकडे अर्जुन सावध झाला. यानं मान खाली वाकवली भीष्मानं की देवा जे करायचं ते करा. आणि तितक्यात अर्जुन सावध झाला. बगुण सुदर्शन करी हरीचे, उचंबळे मन भक्तवराचे. दासासाठी काय दयाळा, बाध आनिसी निज वचनाला. भूषण तुझ परिदूषण आम्हा, हो मागे हो मेघ श्यामा. देवा त्याला अर्जुनाने सुदर्शन पाहिलं, त्याचं मन उचंबळून आलं.
देवा काय करताय तुम्ही? दासासाठी तुमचं वचन मोडताय. देवा हे तुझ्यासाठी भूषण आहे. प्रतिज्ञा मोडणं तुझ्यासाठी भूषण आहे, पण तुला प्रतिज्ञा मोडायला भाग पाडणं हे आमच्यासाठी दूषण आहे. आम्ही नालायक भक्त जन्माला आलो असं लोक म्हणतील. पुन्हा लोक मला वाईट ठरवतील याची वाट काय म्हणले पुढं. तुझा भक्त आणि तो वाईट नको देवा, असं करू नको. मिठी घालून पद कमलासी करी याचना भक्त हरीसी, पुन्हा सारथी होय दुराया तुझ्या कृपे मी अजय रणिया. त्याच्या कृष्णाच्या पायाला मिठी घातली अर्जुनानं आणि म्हणले देवा हे थांबव तुझं. पुन्हा आपलं ते पुनरपी रूप धर म्हणले. सारथी हो, आता माझी आज्ञा समज का काय समजायचं समज म्हणले, पण तू सारथीच बरा आणि तुझ्या कृपेनं मी अजय म्हणले या रणामध्ये. मला कोणी हरू शकणार नाही. शतगुण झाली उरी दराडी प्रखर तीक्ष्ण शराविरत सोडी, सतेज वस्त्रे सतेज वज्रे जसा पुरंदर ध्वज भीष्माचा पडे महीवर. आणि भगवंतांनी ते ऐकलं. भगवंत पुन्हा सारथी झाले. अर्जुनाच्या युद्ध करण्याच्या पद्धतीला एकदम चौपट वेग आला. त्वेषानं अर्जुन लढायला लागला. चौपट नाही, शतगुण म्हणलंय आपण. 100 पट वेग आला आणि एकावर एक अनेक प्रखर असे तीक्ष्ण शर तो अविरत सोडत होता. आणि याचा जणू काही पुरंदर म्हणजे इंद्र वज्राचे प्रहार करावा तसा यानं एक प्रहार केला आणि भीष्माचा रथावरचा ध्वज जो आहे तो जमिनीवर पाडला आणि भीष्म पराभूत झाले. दिवस मावळला. त्या दिवशीचं युद्ध थांबलं. आता पांडवाची सेना विजयी झाली. पांडव सेना विजयी झाली, सरले कौरव मागे, कसा पराभव होईल सांगा, करी धरता श्रीरंगे जय हरी सुख कंदा. पुन्हा बघा, आपल्या बरोबर कथा चालू असताना ज्या ज्या काही आनंदाच्या गोष्टी होतात त्या दिवशी आपोआप आतिषबाजी चालू होते. आनंदोत्सव चालू झालाय. कारण ज्याचा हातच भगवंतानं धरलाय त्याला तो हारणार तरी कसा. चढे विक्रमा प्रतिदिन अर्जुन, युद्ध वृकोदर करी विलक्षण, श्रुवे म्हणा त्याची या भुजांना, निवडून देई हवी कुरुंना. दररोज अर्जुनाचा विक्रम चढता आलेख होता. अजून ते चढत होतं. आणि वृकोदर भीम तो तर साक्षात जणू काही त्या यज्ञाच्या आहुत्या टाकण्यासाठी जी श्रुवा आहे, पळी आहे, त्याची भुजा. म्हणजे रोज त्यानं एक एक ठरवलेलंच होतं त्यानं. कौरव सगळे मी मारणार आहे म्हणले. बाकीचं बघा तुम्ही. रोज तो कौरव एका मागून एक कौरवांना संपवत होता. सुयोधनाचे अनेक भाऊ तये घातिले काळा खाऊ. काळाला खाऊ घातले त्यानं दुर्योधनाचे भाऊ. शोधून मारत होता. पद घाता खालीच तयांच्या. आता हे भीम यायला म्हणून हे इकडं तिकडं मागे दडायचे. हा दन 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 भीम पाय टाकत जायचा. काही वीर तर असे म्हणे याच्या पायाच्या आघातानं दनादन याच्या पायाखाली चिरडूनच मरायचे. पद घाता खालीच तयांच्या, होत चिंदड्या किती भटांच्या, 9व्या दिवशी पराक्रमाची. 8 दिवस पूर्ण झाले. 9व्या दिवशी काय होतंय? 9व्या दिवशी पराक्रमाची, शर्थ जाहली पंडुसुतांची, येत अवकळा कुरुसेनेला, वदे सुयोधन मग भीष्माला. पुन्हा आला भीष्माकडे. पितामह काय करताय तुम्ही? म्हणजे तुम्ही सेनापती असताना माझ्या सेनेची ही अवस्था व्हावी? अहो म्हणले सामान्य सैन्य तर जाऊ द्या, माझे भाऊ मारतायत ते. मग तुम्ही सेनापती असल्याचा उपयोग काय? तुम्ही आजोबाच्या सेनेचे नायक व्हावे दैन्यतीयेचे, जय जिंकिले भार्गव रामा, भाता तो का हो तरी कामा. काय मोठ्या मोठ्या गमजा सांगता म्हणले. तुम्ही त्या परशुरामाला हरवून आलात. आज काय तुमचा भाता रिकामा झालाय का? कस काय तुम्ही सेनापती असताना सैन्य मरावंच कसं म्हणे? त्या सैन्याचं दैन्य कसं व्हावं? अर्ध्यावरती सैन्य निमे मम. माझा अर्धाधिक सैन्य मरून गेलंय. अजून धरू मी किती वदादम. अजून किती दम धरू? वाढ तसे यश मम शत्रूचे, बल सरले का भवत भुजाचे. शेवटी नको ते बोलला. तुमच्या बाहूतलं बळ संपलं का म्हणले. असं म्हणल्यानंतर भीष्माला वाईट वाटलं, संतापही आला. अजून काय म्हणतो? एवढं बोलू नये. वाट तसे मजमनापासून युद्ध न करिता तुम्ही, पंडुसुताचे प्रेम आपणा नावडता आहे मी, जय हरी सुख कंदा. पुन्हा
जिव्हारी घाव घातला. यांचा अधर्म आहे हे सगळं माहीत होतं, पण भीष्म प्रतिज्ञा होती म्हणून इकडं होते. आणि पुन्हा वरून हा असे दूषण देतोय. म्हणले की तुम्हाला माझ्यावर प्रेमच नाही, तुमचा सगळा प्रेम जो आहे तो तिकडे पांडवावर आहे, तुम्हाला त्यांचीच आवड आहे, म्हणून तुम्ही काही द्वेषानं लढत नाहीयेत, मनापासून लढत नाहीत. व्यर्थ ठेविला, आता तिसरा पुन्हा एक जिवारी गाव. व्यर्थ ठेविला भाव तुम्हावर, मित्र खरा मम कर्ण धनुर्धर. उगाच तुमच्यावर विश्वास ठेवला. म्हणले माझा कर्ण मला म्हणला होता तो खरा धनुर्धर, तो जिंकून देतो म्हणला होता, पण तुम्ही आहात, तुम्हाला सोडून त्याला कसं करू, म्हणून मी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवला. तुमचे ठाई तो जर होता, कधीच मत प्रिय साधून देता. मला प्रिय असणारा जो विजय आहे तो त्यानं कधीच मला मिळवून दिला असता. म्हणजे तुमच्या जागी जर तो असला असता तर. विषण्ण झाले भीष्म मनाते, दुर्जन सेवा विफल होते. दुर्जनांची सेवा विफला होते हे कळालं. म्हणजे वाईट माणसासाठी कितीही चांगलं करा, सापाला दूध पाजल्यानंतर तो काही दूध देत नाही, गरळच ओकतो, हे लक्षात आलं. व यांनी काही हे शांत बसते नाही, यांनी सुनावलं. वदती धरिता गंधर्वाने, काय लाविले दिवे वृषाने. वृष म्हणजे कर्ण. म्हणजे तेव्हा गंधर्वानं धरलं होतं, तेव्हा तुझ्या कर्णानं काय दिवे लावले रे म्हणले. ते पांडवांना यावं लागलं होतं सोडवायला तुम्हाला. गोग्रहणाच्या समयी राजा, कामा एका जीवलग तुझा. एक गाय तर नाही मिळाली, गाय एकही न परी मिळाली. उलट नेसती वस्त्रे गेली. त्या दिवशी आपण पाहिलं ना, अंगावरची वस्त्र घेतली म्हणले त्या गोग्रहणाच्या वेळेस. तुम्ही गेलात तर नेसत्या लंगोटीनं वापस आलात. काय केलं त्यावेळेला तरी कर्णानं. कितीदा कथिले तुझसी मी की, अजिंक्य अर्जुन असे त्रिलोकी. तुला शेकडो वेळा सांगितलं म्हणजे काही झालं तरी अर्जुन अजिंक्य आहे, त्याला तसं वरदान आहे. आणि त्यातल्या त्यात परमात्मा सारथी तयाचा, कोण पुढे मग टिकेल साचा. तये दिधले अनला खांडव, स्वये विरोधी असुनी वासव. त्यावेळेस खांडववन जळालं तेव्हा इंद्राने विरोध केला होता. तुम्हाला माहित नाही का म्हणलं. त्यावेळेला सुद्धा अर्जुन इंद्रासोबत लढला आणि अर्जुन जिंकला, इंद्र हरला. असा दिग्विजयी आहे. त्यातल्या त्यात भगवंताची त्याला साथ आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात घे म्हणले, तो तर तसा आहेच, पण मी पण चुकार झालो मी न परंतु, तरी वाहसी मूढा किंतु. दुराग्रही मतिमंदा पुढती, ज्ञाने सर्वही परिलट पटती. मी काही चुकार झालो नाही, काम चुकारी नाही म्हणले माझ्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट घे म्हणले, काय म्हणले, तुझ्यासारखा दुराग्रही मतिमंद जो असतो त्याच्या पुढे मी किती ज्ञान सांगितलं तर काही उपयोग नाही म्हणले. बघू उद्या काय करतो ते सांगतो म्हणले तुला. दैव कुणाला टळे प्रतिज्ञा, ऐकन रूपा मम आता. अपांडवी भू करीन उद्यावा, भोगिन मीन तनुपाता. जय हरी सुख कंदा. दैव कुणाला टळलं नाही म्हणले. आता मी एक प्रतिज्ञा करतो, मी भीष्म आहे, माझं नाव देवव्रत आहे, पण मला भीष्म का म्हणतात, मी अशा अलौकिक प्रतिज्ञा केलेल्या आहेत म्हणून माझं नाव भीष्म प्रतिज्ञा आहे, म्हणून माझं नाव भीष्म पडलंय म्हणजे त्या प्रतिज्ञेमुळे. मी आजही एक प्रतिज्ञा करतो, एक तर उद्या भूमी अपांडवी करेल किंवा तनुपात म्हणजे माझा देह मातीवर पाडल म्हणले. बाग दोनच गोष्टी होतील, एक तर ते राहतील नाही तर मी राहील, एक तर पांडव सेना राहील नाही तर मी राहील. आता मी आधीही सांगितलं, भगवंताची गुप्तहेर यंत्रणा फार चांगली होती. इकडं यांच्या शिबिरामध्ये हे सगळं बोलणं झालंय, कोणाचं, दुर्योधनाचं आणि भीष्माचं. पण कान खबर त्यांच्याच याच्यात कुणाला लागली नव्हती, पण भगवंताला मात्र तिथे बरोबर ही सगळी वार्ता पोहोचली. वृत्त सर्व हे गुप्तचरांनी, युधिष्ठिरा कथियले त्वरेनी. अनाथ झालो गमे तयासी, शोकाकुल मग वदे हरीसी. आणि युधिष्ठिरा समोर घेऊन सांगितलं गुप्तहेरांनी. युधिष्ठिर बिचारा हळवा, म्हणला देवा आता काही खरं नाही, पितामहांची शपथ ती भीष्म प्रतिज्ञा आहे म्हणले, आमचं काही खरं नाही. तूच एक हरी आशा माझी, फार आटले जीवन आजी. आमच्या शरीरातलं पाणी सुद्धा आटलं म्हणले देवा, आता काय आशा असेल तर तुझी आहे म्हणले. उद्या बरी गत नच विजयाची, माझ्या अर्जुनाची उद्या काही बरी गत नाहीये. सर्वनाश मम हृदया जाची, आणि तो सर्वनाश माझ्या हृदयाला करून करून खातोय. परी शांतवण करी रमावर,
भगवंत म्हणले युधिष्ठिरा शांत हो जरा. धीर न सोडी जसा युधिष्ठिर, असा धीर सोडू नको का. रक्षण करण्या पंडुसुताचे, सडे करीन मी निज रक्ताचे. तुला काय वाटतंय म्हणले, तुमचं रक्षण करण्यासाठी माझ्या रक्ताचा सडा घालायचं काम पडलं ते सुद्धा करायला तयार आहे म्हणले. का. अरे अर्जुन तुझा भाऊ आहे म्हणले, पण माझा तव भ्राता मम सखा संबंधी शिष्य एवच. तुझा भाऊच आहे म्हणले, पण माझा मित्र आहे, माझ्या बहिणीचा नवरा आहे, संबंधी आहे, आणि माझा शिष्य आहे म्हणले, सखा आहे. माझे 4 नाते आहेत म्हणले. तुझा जसा भाऊ आहे तसा माझा आते भाऊ सुद्धा आहे, माझा मित्र सुद्धा आहे, माझा मेहुणा सुद्धा आहे, आणि माझा शिष्य सुद्धा आहे. 4 पट तर त्याच्याकडे लक्ष देईल का नाही, काळजी करू नको. सुलभ इंद्र यम जिंकायासी, अजिंक्य परिगांगे रणासी, तरी प्रतिज्ञा पितामहाची, अन्यार्थे मी घडविन साची. आणि प्रतिज्ञेचं घेऊन बसला असतं म्हणले, त्यांची प्रतिज्ञा होईल म्हणले, मी सत्य ठरवल त्यांची प्रतिज्ञा, पण कशी. अन्यार्थे. तो गांगेय हरवायला, गांगेय म्हणजे भीष्म, हरवण्यासाठी अवघड आहे, पण असं करू म्हणले त्याची प्रतिज्ञेचा दुसरा अर्थ लावू आपण. त्यानं काय सांगितलं, एक तर मी राहील नाही तर पांडव राहतील. आपण तसं करू म्हणले, पांडव पडणार नाहीत ही काळजी घेऊ. तशा पद्धतीनं त्याची प्रतिज्ञा मी पूर्ण करेल म्हणून. तो पडेल. थोर वंद्य हा स्तुत गंगेचा साथी परिदुष्टासी, शट दुर्योधन दुर्जनयाने घातियला पाठीसी, जय हरी सुख कंदा. थोर असा हा गंगेचा सूत, साधू आहे म्हणले, हा साधू आहे, महात्मा आहे, परंतु दुष्टाला साथ दिली आहे म्हणून जो अशा वाईट कर्मासाठी साथ देतो त्याचा वध करण्याचा मला अधिकार आहे म्हणले. काही नाही झालं म्हणले, कोणाच्याला नाही झालं तर मी काय करायचं ते करेल, बघू म्हण. काय हे लोक कसे असतात म्हणले, पाप वाढवी पुण्यात्मा हे, आता उपेक्षा उचिता नोहे. ज्याच्यामुळे पापांमध्ये वाढ होते, आणि असं पुण्य जरी असलं पाप वाढवणार तर ते पुण्य नाहीये. आणि ज्या पापामुळं पुण्याची वाढ होते तर त्याला सुद्धा पाप गणू नये म्हणून ते पुण्यप्रद आहे. जाऊ द्या, कोणाला एखाद्याला वाईट जीवाला मारण्यामुळं दुसऱ्या 10 जणांचा जीव वाचत असेल तर त्याला मारायला हरकत नाही म्हणजे ते पाप होत नाही, ते पुण्य होतं. पण ज्याच्यामुळे संत सज्जनांना धोका निर्माण होणार आहे असा पुण्यात्मा जरी असला तर त्याला मारायलाच पाहिजे. पापकारण पुण्य नसेते, पुण्यास्तवना पातक होते. तप पावन वस्तुता सुमंगल, जयी वाढवी दैत्याचे बल. भयदतेच मग विनाश होते, भीष्मासे हा तसाच येते. म्हणले राक्षसांनी तप केले, तप चांगलंय. कोणी सज्जनांनी केलं तर तप चांगलंय, राक्षसांनी केल्यावर ते पापाला कारणीभूत ठरणार आहे, मग ते तिथं थांबवावं लागतं म्हणले. मग ते तपश्चर्या थांबवण्याचं, सज्जनाची तपश्चर्या थांबवली तर पाप लागते, पण दुर्जनाची तपश्चर्या थांबवली तर पाप लागत नाही. तसंच काहीच आहे म्हणले. आणि भगवंतानं काय केलं, भगवंताजवळ युक्त्यांना काय कमी आहे. लहानपणीपासून युक्त्याच केल्यात, आता तर खरं अवताराचं कार्य चालू आहे. भगवंत तिथून निघाले, पांचालीच्या शिबिरात आले. द्रौपदीला म्हणले, कृष्णे चल निघायचं आपल्याला. असं म्हणल्याबरोबर तिला घेऊन ये तरमावर भीष्म निवासी, रक्षकास पटवून कुनेसी. सवे घेऊनी पांचाली ते, म्हणे करी वंदन वडिला ते. भीष्माच्या शिबिरात घेऊन आलेत. त्या सेवकाला काय परवलीचा शब्द होता तो सांगितला. आता भगवंताला कोण अडवणार आहे, त्यांना अडवलंही नसेल कदाचित. आत आले आणि पांचालीला सांगितलं, पितामहांना नमस्कार कर. हे त्यावेळेला काय करत होते, भीष्म पितामह आपल्या शिबिरामध्ये बसून युद्धाला आलेले आहेत. युद्धस्थळावरचं शिबिर आहे, तंबू ठोकलेला आहे, त्यात हे विराजमान आहेत. नयन धरोणी अर्धोन्मीलित, मृगजीनावरती ध्यान स्थित. वृद्ध असे तो प्रसन्न चित्ते, अवलोकी हृदयस्थ हरिते. अर्धोन्मिलित नयन पद्मासन घालून बसलेले आहेत आणि आपल्या हृदयस्थ परमात्म्याचं स्मरण करत आहे.
चंद्रासम त्या महात्म तेजे, शिबिरही मंगल धवल विराजे, सती द्रौपदी जवळ येऊनी, करीतयासी सकंप वंदन. चंद्रासारखं त्यांचं तेज पसरलेलं होतं, शीतल असं तेज, आणि तो शिबिर सगळं त्या तेजानं उजळून निघालेलं होतं, महन मंगल वाटत होतं. आणि अशा त्या शिबिरामध्ये सती द्रौपदी आत आलेली आणि सकंप थरथरत्या हातानं तिनं भीष्म पितामहांना नमस्कार केला. जुन्या स्त्रियांची पद्धत होती, एकदा नमस्कार करत नव्हत्या, तीनदा हात जोडून नमस्कार करत होत्या. आणि त्यामुळे काय झालं, तिच्या बांगड्यांचा आवाज आला, खळखळ वाजला. होत्या म्हणून आला, बांगडी असल्यावर वाजतच नाही, होत्या म्हणून वाजल्या. असो. कंकण रव ऐकून भीष्मे दिधला सहज शुभाशी, स्थिर राहो सौभाग्य मुली तव, भोग सदा सुख राशी, जय हरी सुख कंदा. यांनी फक्त बांगड्यांचा आवाज ऐकला आणि सहज शुभाशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. पद्धत होती, नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद दिलाच पाहिजे. तुमचे आशीर्वाद देण्याची योग्यता नसेल तर किमान भगवंताचं नाव तरी स्वतःच्या मुखानं घ्या, म्हणजे भगवंत त्यांना आशीर्वाद देईल. त्यांनी आशीर्वाद दिला. आता ही द्रौपदी होती, ती मुळात हुशार होतीच, आणि साथ कोणाची होती त्यात, भगवंताची. ती लागलीच म्हणाली, वदे सती पावे न कधी मी, वर हा यावा पुढच्या जन्मी. ती म्हणली, पितामह, हा वर तुम्ही दिलात, हा या जन्मासाठी आहे का पुढच्या जन्मासाठी? कारण तुम्ही शपथ घेतली ना. असं म्हणल्याबरोबर त्यांनी डोळे उघडले. भीष्म पाहती उघडून डोळे, म्हणती या जन्मातच बाळे. ठीक आहे म्हणले, याच जन्मासाठी दिला, पुढच्या जन्माचा वर द्यायचा मला काही अधिकार नाही. त्वरित मिळे फळ संत वचाचे, स्वार्थ शिवेना मना जयाचे. हे का होतं, ज्यांच्या मनाला कधी स्वार्थ शिवत नाही त्या संतांचं वचन ताबडतोब फळतं म्हणे. त्यांनी आशीर्वाद दिला की ताबडतोब तो तुम्हाला प्राप्त होतो. आणि असं म्हणल्याबरोबर त्यांनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, एकटी नाली समुली तू, कुठे सखा तव खगपती केतू. खगपती केतू, खग म्हणजे पक्षी, पक्ष्यांचा राजा कोण, गरुड. गरुड ज्याच्या केतूवर म्हणजे ध्वजावर आहे, असा तो खगपती केतू. कुठे म्हणली, एकटी आली नाहीस, तुझा तो मित्र कुठे आहे? ती म्हणली, आहे, दारातच उभा आहे. काय करतात भगवंत, पादरक्षा घेऊन अनंता गडीत यायचा झालास, रुक्मिणीच्या चपल्या सांभाळतात भगवंत बाहेर उभे. भक्तासाठी काय केलंय भगवंतानं. मी प्रत्येक वेळेला म्हणतो की भगवंतानं नाही नाही ती कामं भक्तांसाठी केली. संत सखूबाईसाठी लुगडे गुंडाळिले, त्या जणीसाठी दळण दळलं, आणि इथं द्रौपदीसाठी तर भगवंतानं खेटर म्हणतात त्याला, ज्याची जागा बाहेर आहे ते सांभाळत भगवंत बाहेर उभे राहिले द्रौपदी. भीष्म काय म्हणाले, कृपा जयाची सदा तुम्हावर, जशी पिलावर घाली पाखर, मती जयाची होऊन नौका, तुम्हा सितारी टाळून धोका. अगं ते म्हणले, तुमच्यासाठी माय, जसं पाखरू आपल्या पिलावर सारखी पाखर घालतं तसे त्याची पाखर आहे, तुमच्यावरचा धोका टाळून नेणारी नौका आहे म्हणले तुमच्याजवळ, काही काळजी करू नकोस. हिनं सांगितलं, उभा असे तो ऐकून दारी. हिनं सांगितलं आणि त्यांनी ऐकलं. ते लागलीच म्हणाले, विनवी मग ये आत मुरारी. देवा आत या. करीत होतो ज्याचे चिंतन, धन्य मला ते झाले दर्शन. देवा, ज्या हृदयस्थ परमात्म्याचं चिंतन मी करत होतो त्याचं साक्षात दर्शन होत आहे, तुम्ही आत या. धन्य झालो म्हणले मी. आणि त्यांनी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं. चरणी भावे ठेवून मस्तक वदती, हे श्रीमूर्ती विराट रूपे मागेची तू, हरिली जीवन शक्ती, जय हरी सुख कंदा. आता कृष्ण नाहीये, भीष्मांना माहिती आहे आता हा परात्पर परमात्मा आहे. भीष्माने नमस्कार केला आणि देवा म्हणले, विराट रूप दाखवलं, त्यावेळेस तुम्ही आमच्या जीवन शक्तीचं हरण केलं म्हणले.
आता हे फक्त मरडे उभे आहेत म्हणजे जिवंत म्हणून, कधी तुम्ही धक्का देताल त्यावेळेला पडायला तयार आहेत म्हणले आम्ही. जेव्हा तुवा देखिले ते माझ्या वदिनी पडिले, तेव्हाच यांचे आयुष्य सरले, आता रीती सोपे. आता सगळं सोपं आहे म्हणले. त्या दिवशी तुझ्या मुखात गेलो, तिकडून बाहेर निघालो नाही, तेव्हाच कळालं म्हणले संपलं. मोक्ष दिसतोय म्हणले आम्हाला डोळ्यानं, फक्त तुझ्यासाठी ते सोपं झालंय. आता फक्त धक्का दे. लीला नटसू तू करीशी कौतुक, मीही मोक्षा असे समुत्सुक. तू तर लीला नट आहेस म्हणले, तू लीलाच करणार, मी पण मोक्षासाठी उत्सुक आहे म्हणले. तुझ्या एवढाच, तू देण्यासाठी उत्सुक आहेस, मी घेण्यासाठी उत्सुक आहे. समाज संबंध आहे म्हणले आपण. पुढे करी रे रणी शिखंडी, विजया हाती मम तनुखंडी. सांगतो म्हणले काय करायचं, त्या शिखंडीला पुढं करा आणि अर्जुनाच्या बाणानं माझ्या शरीराचे शतखंड कर. ही शिखंडी कोण? द्रुपदाला एक पुत्र झाला, तो जन्मता मुलगी म्हणून उपजला. कालांतराने त्याचा गोदीचा गोंद्या झाला, मुलगा झाला. ते महाभारतात दाखवलं तसलं प्रकरण नाही आहे, तो पुरुष झाला. असं होतं भगवंताच्या कृपेनं. आणि पुरुष झाला, त्याला पुत्र सुद्धा होते. महाभारतात निव्वळ त्याला हिजडा दाखवलं, तसं नाहीये ते. तो वीर होता, शूर होता. पण भीष्माला माहित होतं की तो पूर्वी स्त्री होता. आणि यांचं प्रतिज्ञा काय होती? त्यक्त शस्त्र शरणागत नारी, भीतावर मी कर्ण उगारी. परी अर्जुना विण दुसऱ्याचे, शरदेही नच शिरावयाचे. ज्यानं माझ्या समोर शस्त्र टाकलंय, जो शरणागत आलाय, नारी असेल आणि जो भित्रा आहे, अशावर मी काही, या चौघांवर मी काही माझा बाण सोडत नाही म्हणले, मी शस्त्र उगारत नाही. आणि अजून एक सांगतो म्हणले, अर्जुनाशिवाय दुसऱ्या कोणाचाच बाण या शरीरात घुसू शकत नाही. दुसऱ्याला आणण्याचा प्रयत्न करू नका. जे काही करायचं असेल ते अर्जुनाच्या हातानं होतं. का असं होईल? कृपा जयावर करी पिनाकी, ईश्वर तुझ सम यद्रथ हाकी. निमात कवचा वधिले जाने, मज मारावे त्या कृष्णाने. आता थोडस समजून सांगण्याचा भाग असा आहे. भीष्म सांगतायत, ज्याच्यावर शंकराची कृपा आहे, ज्याचा रथ भगवंत हाकतोय, आणि ज्यानं निवात कवच 3 कोटी राक्षस होते त्यांचा वध केला एकट्यानं, अशा अर्जुनाच्या हातानंच मला मारावं म्हणले. अर्जुनाचं जसं फाल्गुन नाव आहे, विजय नाव आहे, तसं अर्जुनाचं कृष्ण हे सुद्धा नाव आहे. अलग लक्षात. इथे मज मारावे त्या कृष्णाने, भगवंतानं तुझ्या नावाच्या माणसानं तरी मला मारावं म्हणले. तू तर माझी संधी गमावली म्हणले मी. तू आला होतास सुदर्शन घेऊन, पण तुझं नाव असणारा जो अर्जुन आहे त्यानं मला मारावं. देई भीष्मा दृढा लिंगन, प्रेमे भरे वदले यदुनंदन. पावन कीर्ती तवाज रामर, उद्धरील नित जनास भूवर. भीष्माला आलिंगन दिलं आणि तुमची कीर्ती अजरामर होईल म्हणले. आता दुसरा दिवस उजाडलाय. दुसरे दिवशी रणभूमीवर युद्ध होत घनघोर. कृतांत काळा समभासे तो, क्रुद्ध भीष्मरण धीर. जय हरी सुख कंदा. जणू का यम आलाय वरून, असे भीष्म पितामह दिसू लागले. अपूर्व शर लाघवते त्यांचे, चक्राकृती धनु सदैव नाचे. बाण कधी घे केव्हा जोडी, कदा कळे ना रिपुवर सोडी. केव्हा बाण घ्यायलेत, केव्हा जोडायलेत आणि केव्हा सोडायलेत हे सुद्धा कळत नव्हते. इतक्या वेगानं बाणामागून बाण सुटत होते. प्रवाह वाहे सतत शरांचा, शक्य नसे प्रतिकार तयांचा. अर्जुन हो मग पुढे त्वरेसी, प्रथम शरा टाकी तपदासी. जणू काही बाणांचा प्रवाह वाहतोय, असे बाणामागून बाण यायला लागलेत. आणि आता अर्जुनानं रथ पुढे घालायला सांगितलाय आणि पहिला बाण सोडला. कुठं? तर भीष्मांच्या पायाला. म्हणले, पितामह नमस्कार. यांनी काय केलं? शिरी बाण फेकीत पितामह, तोच शिखंडी येत पुढे यांनी शिरावर बाण सोडला, म्हणले आशीर्वाद. आणि बाण सोडल्याबरोबर त्यांनी पाहिलं अर्जुनाच्या पुढे शिखंडीनं रथ घातलाय. आवरीला कर बघता त्यासी, वर्षे अर्जुन खर शर राशी. आता त्यांनी आवरता हात घेतला भीष्मानं आणि त्याबरोबर
समोर शिखंडी दिसला आणि भीष्मांनी आपलं धनुष्य सावरलं. म्हणले नको आता, ठीक आहे, बाई आहे पुढे आली, नारी आहे. आणि अर्जुनानं त्याबरोबर बाणामागून बाण सोडले. विव्वल होऊन त्या घाते कोसळला की भीष्म महिते, थांबवून परिजय घोषासी दुःखित पांडव नमती त्यासी. भीष्म पितामह रथामध्ये कोसळले आणि हे पाहिल्याबरोबर जय जयकार चालू झाला अर्जुनाचा. अर्जुन म्हणले थांबा, कोणाचा जय जयकार करताय रे म्हणले. पितामह पडलेत. सर्वांनी आपल्या पायामधली जी वाहनं होती ती काढून टाकल्या वाहना आणि अनुवानी सर्व पांडव भीष्मांच्या जवळ आले. बऱ्याच वेळेला काय होतं की पुरोगामी म्हणणारे जे लोक आहेत आपल्या धर्मातलेच असतात आणि आपल्याच धर्माला नावं ठेवतात. ते लोक म्हणतात की भीष्मावर तुम्ही अन्याय केला शिखंडीला पुढे घालून. असं काही नाहीये. दुर्योधनाला सुद्धा युद्धाच्या आधीपासून माहित होतं की भीष्मांना जर मरण येऊ शकतं तर या शिखंडीमुळे येऊ शकतं. त्याच्यामुळं त्यानं त्याच्या पक्षातल्या दुःशासन, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, आता तो कर्ण युद्ध करत नव्हता म्हणून सोडून द्या, पण या पाचही जणांना सांगितलं होतं की तुमचं केवळ एक काम आहे, तुम्ही कोणाला मारलं नाही तरी चालेल, फक्त भीष्माचं संरक्षण करायचं. एवढं सगळं असताना अर्जुनाचं सामर्थ्य एवढं जास्त होतं की या चौघांना सुद्धा अर्जुनाला रोखता आलं नाही आणि अर्जुन बरोबर भीमापर्यंत येऊन पोहोचला. आता शिखंडीच्या हाताने मरणार होते, ते तर होणारच होतं. ते केलं असतं न केलं असतं तरी ते होणारच होतं, होणारही ते. म्हणजे या चौघांनाही अर्जुनाला नव्हे त्या शिखंडीला सुद्धा दूर सारणं शक्य झालं नाही, म्हणून भीष्मांची ही अवस्था झाली. आता या अन्यायानं मारलंय का काय ते ज्याचं त्यानं ठरवावं, पण शास्त्र हे सांगतं की हे न्याय होत, न्याय बुद्धीला धरून होत. तीक्ष्ण शरांच्या पर्यंकासी स्थित दिशांत असे तो, करीत अर्जुन उसे शरांचे मुनिगण भीष्मास्तवितो जय हरी सुखकंदा. तीक्ष्ण शरांच्या पर्यंकासी, पलंग कशाचा केला तर बाणाचा. ते चित्रकार चुकीचं दाखवतात, असे वर टोका आलेले दाखवतात भीष्माच्या शरीरातून. पाठीला बाण थोडीच मारले होते, समोरून जिकडून जातील तिकडून बाण शिरलेले होते आणि त्याच्यावर ते शरीर तोलल्या गेलं होतं. मान खाली लटकत होती म्हणून अर्जुनाला म्हणाले, हे जेव्हा जवळ आले तेव्हा भीष्म पितामह की मान लटकतीये माझी खाली. तर त्यावेळेला अर्जुनानं 2 बाण अशा रीतीनं मारले की बरोबर भीष्माचं डोकं त्याच्यावर टेकल्या गेलं. अजून एक कथाभाग असा सांगितला जातो, भीष्म म्हणाले मला तहान लागली. दुर्योधना त्या या बाणाच्या उशाच्या वेळेस सुद्धा तसंच झालं. दुर्योधन लोड तक्के घेऊन आला, म्हणले याची गरज नाही, अर्जुन करेल सोय. अर्जुनानं 2 बाण मारले आणि उस तयार झालं. म्हणले मला तहान लागली आहे. दुर्योधनानं केशरयुक्त पाणी आणलं पाजायला. म्हणले याची गरज नाही, मला काय पाहिजे माझ्या अर्जुनाला माहिती. अर्जुनानं असा जलास्त्राचा बाण मारला म्हणता जमिनीवर आणि त्या भूमीतून माय गंगा जी भीष्माचार्याची माय होती ती प्रगट झाली आणि तिची थेट धार भीष्माचार्यांच्या मुखामध्ये. द्रोण जाहले. मग हे असं झालं, द्रोण निमाले, तिथं भीष्माचार्य तिथं शांत झाले आणि यानं काय केलं, दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्याला म्हणले आता तुम्ही सेनापती व्हा. 12 दिवस जवळजवळ भीष्म सेनापती होते आणि द्रोणाचार्य आता सेनापती झाले. द्रोणाचार्य जवळजवळ 10 दिवस लढले. द्रोण जाहले मग सेनानी घोर मांडिले युद्ध तयानी, तिसरे दिवशी चक्रव्यूहा मांडून म्हणती भेद्य नसेहा. 2 दिवस त्यांनी द्वेषानं युद्ध केलं. कोण कसा आहे, पदाती आहे का, रथावर बसलेला आहे का, घोड्यावर बसलेला आहे, शस्त्र आहे नाही, काही पाहिलं नाही. जो समोर येईल त्याच्यावर त्याला मारा करत होते त्याच्यावर अस्त्रांचा. आणि तिसऱ्या दिवशी यांनी चक्रव्यूहाची रचना केली आणि काय सांगितलं, हा कुणाला भेदता येणार नाही. म्हणले याला भेदायचं असेल तर दोघांना माहिती आहे, म्हणले फक्त हे, एक तर अर्जुनाला आणि कृष्णाला, त्यांना याच्यापासून दूर ठेवा म्हणले. मग याच्यामध्ये आले ते गेले, याच्यामध्ये आले ते गेले. अभिमन्यू परिहरीचा भाचा करी लीलया भेद तयाचा, जसा सतांचा बोल अनुभवी अल्पही संशय गणास उडवी. पण अभिमन्यू हा जो सुभद्रेचा पुत्र होता, सौभद्र ज्याला म्हटलं जातं, याला
एक वेळा काय झालं की श्रीकृष्ण भगवान सुभद्रेला ती गरोदर असताना द्वारकेला घेऊन जात होते रथात बसून. त्यावेळेला आता वाटेत करमणूक म्हणून भगवंत तिच्याशी गप्पा मारता मारता विषय निघाला युद्धाचा. एक एक युद्ध पद्धती सांगत असताना भगवंतांनी चक्रव्यूहाचं वर्णन केलं. आता ही गरवारपणानं आधीची सुस्तावलेली होती, हिला ऐकता ऐकता झोप लागली. गर्भात असलेला हा अभिमन्यू हुंकार देऊन देऊन ऐकत होता. भगवंताला वाटलं सुभद्रा ऐकतीये, भगवंत सांगतायत, हा आपला मधून हू करायचा. भगवंत सांगत जायचे आणि यांचं आत जाण्याचं सांगणं होईपर्यंत द्वारका आली आणि तो कथाभाग तिथेच थांबला. अर्जुनाला अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान प्राप्त झालं. गर्भसंस्कार का करावेत ते याच्यासाठी सांगितलं जातं. चांगल्या गोष्टी ऐकल्या की ते लेकरू चांगलं उपसतं आणि त्याला बाहेर यायचं ज्ञान काही झालं नाही. पुढे कालांतराने या गोष्टी कुणाच्या लक्षातही आल्या नाही, काही नाही. आणि हा प्रसंग येऊन पाहतला. अभिमन्यू युद्धाच्या वेळेस म्हणला, हा त्या संशप्तकासोबत लढण्यासाठी गुंतलेला होता अर्जुन. त्यावेळेला अभिमन्यू मला मी भेद करू शकतो या चक्रव्यूहाचा, मला भेद करतायत. आणि त्याच्यासोबत भीमवादी निघाले आणि यांनी चक्रव्यूह भेदलं. सानवई तो वीर धनुर्धर कोमल तनुमदना समसुंदर असह्य झाला तरी कुरुंते अवलंबून नच तेज वयाते. तेज काही वयावर अवलंबून नसतं हे त्यानं दाखवून दिलं आणि हा भारी पडला कौरवांना. परंतु हा जेव्हा आत अडकला त्यावेळेला काय झालं, अंती मिळून 6 जणांनी वधिला अर्जुन सुताधमांनी देत जयद्रथ लाथ शवासी चीडत याने हे विजयासी. अर्जुन तिकडे गुंतलेला होता आणि या 6 जणांनी, कोण होते 6 जण, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, जयद्रथ आणि द्रोणाचार्य, या सर्वांनी मिळून, शकुनी एक होता, या 6 जणांनी मिळून त्याला एक युद्धाचा नियम असा होता, एकट्याशी एकट्यानं लढावं, गदाधारीशी गदाधारीनं लढावं, पदाती सोबत लढेल, तलवारवाला तलवारवाल्या सोबत लढेल. आणि यांनी हे सगळं सोडलं आणि 6 जण त्याच्यावर तुटून पडले आणि तो मृत्युमुखी पडल्यानंतर त्या जयद्रथानं, जो धृतराष्ट्राचा जावई होता, दुःशालेचा नवरा होता, त्यानं लाथ घातली आणि हे अर्जुनाला माहीत झालं. अर्जुनाला चीड आली आणि अर्जुनानं काय केलं, अधमाधम खल रावण साचा अपमान तरी होत शवाचा. रावण होता म्हणजे अधम होता, अधमाधम होता, पण त्याच्या शवाचा सुद्धा अपमान होऊ दिला नाही. भगवान रामानं सांगितलं, त्याचं सुद्धा विभीषणाला म्हणले त्याची अंतिम क्रिया व्यवस्थित करा. पवित्र माझा बाळ सुकोमल पाय लावितो तया कसा खल. माझा बाळ एवढा पवित्र आहे म्हणले, त्यातला पाय लावला म्हणले त्या जयद्रथानं. अपार होऊन शोक म्हणे तो उद्या प्रदोषापूर्वी वधिन जयद्रथ नात्री भक्षिण अग्निकाष्ट दुर्दैवी जय हरी सुखकंदा. हा जयद्रथ सिंधू देशचा राजा होता आणि दुःशलेचा पती होता. हा हलकट होता. वनवासात असताना यानं त्या द्रौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस भीमानं पकडलं आणि त्याला फक्त बहिणीचा नवरा आहे म्हणून त्याच्या डोक्याला 5 पाट काढले केसाचे त्याच्या आणि त्याला सोडून दिलं होतं. राग तर यांचा जयद्रथावर आधीचाच होता, त्यात या जयद्रथानं हे नको ते काम केलं आणि त्यानं प्रतिज्ञा केली अर्जुनानं, एक तर म्हणे उद्या सायंकाळ होईपर्यंत सूर्य मावळायच्या आत जयद्रथ तरी मरेल, नाही तर मी अग्निकाष्ट भक्षण करेन, म्हणजे मी स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करेल. आता इकडं जयद्रथावर उद्या संकट आहे म्हणल्याबरोबर दुर्योधनानं सगळं नियोजन केलं. जयद्रथासी रक्षा याते द्रोण कर्ण कृप कौरव होते परिहरीने अपूर्व युक्ती विफला केली रिपुजन शक्ती. काय केलं भगवंतानं स्वतःच्या सुदर्शनानं ते सूर्य झाकला आणि यांना वाटलं सूर्य मावळला. हे सगळे नाचत पुढे आले, सगळ्यांनी शस्त्र खाली टाकले, नाचायला लागले, वाचला जयद्रथ. भगवंताची लीला भगवंतानं लागलीच. सुदर्शन आवर्त घेतलं आणि अर्जुनाला म्हणाले, हा बघ सूर्य आणि हा तो जयद्रथ, सोड म्हणले बाण. आणि मरे दुश्शला धव कुरु राजा म्हणे अंत का बघता माझा. तो खाली पडला. त्या जयद्रथाला एक वरदान होतं, त्याचं मुंडकं खाली पडू द्यायचं नव्हतं. त्याचं जर मुंडकं खाली पडलं
त्याच्या बापानं दिलं वरदान होतं. वृद्धक्षत्र नावाचा त्याचा बाप होता. ते म्हणजे तुला मारणारा तुझं मुंडकं खाली पडल्याबरोबर जळून मरल म्हणले, असं त्याला वरदान होतं. हे भगवंताला सगळं माहित होतं. भगवंतांना असं सांगितलं अर्जुनाला, बाण असा मार की त्याचं मुंडकं त्या बाणात घुसावं आणि ते बाण त्या मुंडक्याला घेऊन त्याचा बाप जिथं तपश्चर्या करतोय तिथं जाऊन ते मुंडकं पडावं. सिंधू देशचा राजा होता, म्हणजे आज पाकिस्तान वगैरे भाग आहे तिथं. कुरुक्षेत्राहून मुंडकं उडालं आणि तिथं जाऊन त्याचा बाप तपश्चर्या करत होता, त्याच्या मांडीवर पडलं. त्यानं डोळे उघडून पाहिले की हाच भस्म होऊन गेला बापच. म्हणजे दोन गोष्टी साधल्या एका वेळी. आणि इकडे द्रोणाचार्याला येऊन पुन्हा टोचून बोलायला लागला दुर्योधन. मरे दुष्यला दव कुरु राजा, म्हणे अंत का बघता माझा. द्रोणा तुम्हा इष्ट मनानी, मला वधावे पंडुसुतानी. तुम्हाला असं वाटतं म्हणले की मला पांडवांनी माराव म्हणून तुम्ही माझा अंत बघताय. दुर्दैवे तव फिरली बुद्धी, पाप कधी का जाईल सिद्धी. द्रोण म्हणे मी आज तुझ्यास्तव, लढेन रात्री राहीन नालव. ते म्हणले ठीक आहे, तुला असं वाटतंय ना मी लढत नाही तुझ्यासाठी, मी मोडली म्हणले सगळे नियम तोडले सगळे. आज मी माझं धनुष्याची प्रत्यंचा सोडणारच नाही, रात्रभर लढेल म्हणले. अंधारी बहुघोर निशाती, द्रोणपणा लावी निज शक्ती. कृष्ण वदे मग घटोत्कचासी, विशेष बल दैत्यास निशेसी. भगवंतानं घटोत्कचाला पाचारण केलं. घटोत्कचा तू ये म्हणले. हा कोण होता? भीमाला हिडिंबेपासून झालेला मुलगा होता, राक्षस. म्हणले तुम्हाला राक्षसांना रात्री जास्त वळ असतं, निशाचर आहात तुम्ही. आज तुझं चमत्कार दाखव म्हणले, तुझा पराक्रम दाखव. दाखिव पाहू तुझा पराक्रम मायावी अणिवार. जर्जर भावे कौरव सारे, तुझवरती मम भार. जय हरी सुख कंदा. तुझा पराक्रम दाखव, आज तुझ्यावर सगळा भार आहे म्हणले. माता चित्ती स्मरून हिडिंबा, भीमात्मजम निर्मित अचंबा. यानं आपल्या आईचं स्मरण केलं हिडिंबेचं आणि यानं अचंबा निर्माण केलाय. गुप्तपणाने कुरु सैन्यासी, होती वरुणी पर्वत राशी. उलथून पाडी गजगोड्यांना, भिरकावी रथ लाथरथींना. काड्या सममोडीत धनुष्ये, काय करावे इथे मनुष्ये. व्याकुळ झाली कौरव सेना, उपाय काही कुणा सुचेना. कर्णासी मग म्हणे सुयोधन, तूच वाचवी आता यातून. त्यानं सगळे चमत्कार करायला चालू केले. अदृश्य व्हायचा, अंतर्धान पावायचा, कुणाच्या जवळ जायचा, धनुष्य मोडून टाकायचा, कुणाचा रथ उचलून फेकायचा, कुणाच्या रथावर एखादा हत्ती उचलून फेकायचा. वरून पर्वताच्या राशीच्या राशी खाली टाकाव्यात. लोक चिरडून मरायला लागले. आता दुर्योधन व्याकुळ झाला. म्हणजे कर्णा आता तूच वाचव म्हणले याच्यातून. काय कर? अमोघ शक्ती वासव दत्ता, बाळगिशी तू अर्जुन घाता. हीच टाकया घटोत्कचावर, भागन मेल्या विनहा सत्वर. तुझ्याजवळ जी इंद्रानं दिलेली अमोघ शक्ती आहे ती तू अर्जुनासाठी राखून ठेवली आहेस, ती आता वापर म्हणले. म्हणलं नाही ती मी अर्जुनासाठी राखून ठेवली. अरे म्हणले अर्जुनापर्यंत आपण वाचतोच का नाही अशी गत आहे म्हणले आज रात्री तुला वापरावंच लागेल म्हणले. नाही अजून एक सांगायचं, त्या कर्णाला कालही मी सांगितलं, उदार म्हणून जे कर्णाला तुम्ही भूषण दिलेलं आहे ना, दानशूर कर्ण, असला काही दानशूर बिनशूर काही नव्हतं. इंद्र ज्या वेळेला त्याच्याकडे कवच कुंडल मागायला आले, याचंही लक्ष होतं. हे म्हणलं जरा इतके दिवस झाले आपण लढतोय, या कवच कुंडलांना आपण जिंकत काही नाहीत म्हणले, फक्त मरत नाहीत एवढं खरंय. काहीतरी असा हातचं पाहिजे म्हणले. आलास ना तू मागायला, तुला देतो म्हणले. पण व्यवहारी होता कर्ण, त्यानं विनिमय केला. महाभारतात स्पष्ट शब्द आहे, विनिमय केला. तो म्हणला देवा, इंद्रदेवा तुम्हाला मी कवच कुंडल काढून देतो, पण तुम्ही अमोघ शक्ती मला द्या. ते म्हणले ठीक आहे देतो, पण ती अमोघ शक्ती एकाच व्यक्तीला मारण्याचं. बस म्हणले मला एकालाच मारायचं, अर्जुननी मारा की सगळं संपलं म्हणून त्यानं ती असा विनिमय करून घेतले. काही कवच कुंडल देऊन काही दान बिन केलेलं नव्हतं. या कादंबरीकारांनी त्याला दानशूर ठरवलाय. असा तो कर्ण, त्याला भाग पाडलं दुर्योधनानं की आता तू ती शक्ती वापर. अधिरथ नंदन मग निरुपाये, जपून ठेविली शक्ती. मंत्रुन टाकी निशाचरावर, धूळ पडे त्या घाती. जय हरी सुख कंदा. त्यानं निरुपायानं ती शक्ती त्या
घटोत्कचावर सोडली, प्रेरित केली आणि तो घटोत्कच खाली पडला. पडता पडता सुद्धा 100-125 लोक मारून गेला. एवढं मोठं शरीर त्याचं लोकांवर पडलं आणि खाली आलेले चिरडून मेले. म्हणे मुरारी हर्षित चित्ते आता बयना भक्तावरते, कर्ण खरा हा आजच मेला, धीर जयाचा फार खलाला. भगवंत हसले. त्या हसल्याचा भीमाला रागही आला. म्हणले देवा, अभिमन्यू तोही भाचा हाय, तुमचा भाचाच म्हणले, तो मेला तर तुम्ही दुःख करता, माझं लेकरू मेला की तुम्ही हसता म्हणले. तसं नाही भीमा, तुमचा पुत्र होता, राक्षस होता, तुमच्याशी चांगला होता, बाकीच्यांशी काही चांगला वागत नव्हताच म्हणले. आज न उद्या मला हे करावंच लागलं असतं म्हणले, पुन्हा राक्षस म्हणून त्याला मारावं लागलं असतं, त्यापेक्षा गेला म्हणले, आपलं कार्य साधलं. उभ्या 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 चिरणात घेती. आता रात्रभर युद्ध चालू आहे, लोकांनी उभ्या उभ्याच झोप घेतली म्हणे सैनिकांनी. उभ्या उभ्या चिरणात घेती, वीर निशी त्या लव विश्रांती, चंद्रकला उगवता प्रभाती, रणार्णवये पुनरपि भरती, अंधसुताने कोप विलेले, द्रोणत दादा वाणल झाले, जो जो पुढती येई कोणी, जीर्ण तरुसा जात जळोनी. एखादं वाळलेलं झाड जळावं तसं या द्रोणाचार्यांच्या समोर येणारा प्रत्येक जण जळून खाक होत होता. आता त्यांना काही बंधन राहिलं नाही. नय नीती सगळी सोडली. चाड न उरली नयनी तिची, आचार्या त्या समयी साची, अस्त्रे नवती ज्ञात जयांना, टाकून अस्त्रे वदिती त्यांना. ज्यांना अस्त्र ज्ञात नव्हती त्यांना सुद्धा मोठमोठी अस्त्र टाकून मारायला लागले. दीन असे घायाळ भीत हा, हे न पाहिले त्यांनी, सर्व सारखे मरणा जैसे लढती क्रूरपणानी, जय हरी सुखकंदा. मरणापुढं सगळे सारखे आहेत अशा क्रूरपणानं त्यांनी, कोणी दीन आहे, घायाळ आहे असं काही पाहिलं नाही. जो समोर येईल त्याला मारणं चालू केलं. आता भगवान काय म्हणाले अर्जुनाला, म्हणे हरी दुर्धर म्हातारा, शोक हाच यावरी उतारा, मेला माझा पुत्र असे जर, कळेल या हतबल होईल तर. म्हणले याच्यावर एकच उतार आहे, दुःख शोक, आणि ते पण याला सर्वात प्रिय जर कोणी असेल म्हणले तर याचा मुलगा प्रिय आहे. याने या मुलासाठीच, याच्या बालपणी त्याला दूध भेटत नव्हतं म्हणून यांच्या घरची चाकरी, द्रोणाचार्य आचार्य होते पण कौरवांच्या घरी चाकरी का केली तर या द्रुपद राजाकडून त्यांना गाय मिळालेली नव्हती आणि मग वैभव भोगायचंय, माझ्या मुलाला वैभवात राहता यावं म्हणून यांच्या घरी आधी पीठ पाणी काढून बोलत होत. तर दुधासाठी म्हणून यांनी कौरवाच्या घरी चाकरी केली आणि म्हणले याचा काय म्हणावं त्याला वीक पॉइंट आहे, कोण मुलगा याचा, याची कमजोरी आहे. तो मेला असं कळालं की हा हतबल होईल. गजनामाने अश्वत्थामा त्यास वधाया कथिले भीमा. याच्या पोराचं नाव अश्वत्थामा आहे म्हणले. आपल्या सैन्यामध्ये एक अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे. भीमाला सांगितलं जा त्या अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मार. आणि करविली थोर हकाटी धर्मा सांगे मग जग जेठी. आणि पुकार करा म्हणले अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि धर्माला बोलून घेतलं जवळ. म्हणले की हकाटी जरी झाली तरी तू कुणाला तरी विचारेल, त्यातल्या त्यात तू सत्यवचनी आहेस, सत्यवाणी आहेस, त्याच्यामुळे तुला विचारायला येईल म्हणले की खरंच मेला का अश्वत्थामा. खराच मेला सुतका माझा द्रोणा संशय पुसेल राजा. मेला म्हणून मी सांगतया ते धर्म म्हणे हे शक्य न माते. मेला म्हणून सांग म्हणले. धर्म म्हणले माझ्याच्यानं काही ते होणार नाही. देवा खला काना खा त्याच्यावर मात्रा खो आणि ट याचा मिळून जो शब्द आहे तो सुद्धा माझ्या जिभेला शिवला नाही म्हणले. म्हणजे खोटं सुद्धा म्हणला नाही म्हणे. खोटं हा शब्द सुद्धा म्हणला नाही म्हणजे तो सुद्धा माझ्या जिभेला शिवला नाही आणि तू मला बोल म्हणतोयस तसं. आजवरी मम अनृतावानी शिवली नाही रथांग पाणी. जीभ कशी मग आता विटाळू तीही गुरु वधण्यास दयाळू. आणि ती पण गुरूंचा वध करण्यासाठी कशी विटाळू म्हणते. सूक्ष्म रूप सत्याचे धर्मा कसे कळे ना तू ते. सुज्ञ शोधिती सदैव अंतर मूर्ख भुले कवचाते. जय हरी सुखकंदा. धर्मराजा तुला धर्माचा अर्थच कळाला नाही म्हणले. खरा अर्थ काय धर्माचा? धर्माचा खरा अर्थ असा आहे की प्रत्येक भूताचं ज्यात हित आहे
त्याकरिता सत्य टाकावं लागलं तरी ते योग्यच आहे, हा खरा धर्म आहे म्हणजे. ज्याच्यातून भूत हित साधलं जातं, प्रत्येक जीवाचं हित साधलं जातं, ते त्यासाठी तुम्हाला सत्य टाकावं लागलं तरी ते योग्य आहे म्हणले. असा तुला हा धर्म तुला समजला नाही. जेणे साधे जीवांचे हित म्हणती ज्ञाते सत्यतया प्रत, या मायामय विश्वाठाई घटनेसी ना महत्व काही. आणि अजून एक गोष्ट आहे म्हणले, द्रोणाचार्यांकडं ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचा वापर होऊ नये. ते जर झालं तर सगळ्यांचा नाश होईल, म्हणून त्यांना निशस्त्र करणं आवश्यक आहे म्हणले. त्यांच्यावर जर ते शस्त्र धारण करून असताना कुणी त्यांच्यावर वार केला तर ते प्रतिवार म्हणून ब्रह्मास्त्र सोडतील. त्यासाठी त्यांना निशस्त्र करणं आवश्यक आहे. गो विप्रासी रक्षा या, ते गायींना आणि ब्राह्मणांना त्यांचं रक्षण करण्यासाठी वदता काही अनृत न होते, म्हणजे खोटं काही नाही म्हणलं त्यासाठी. सर्वनाश हा ओढवल्यावर असत्यतेचा दोष न तिळभर, खोटे वदता स्वार्थ घडाया, फक्त स्वार्थासाठी जर खोटं बोलत असाल तर ते दूषण आहे म्हणले. दूषण त्यासी लागत राया, खलनाशास्तव युद्ध असे हे, अन्यायी हा द्रोणही आहे. आणि ते अजून एक सांगू का म्हणले, द्रोण अन्यायी आहे म्हणले. त्या अभिमन्यूच्या वेळेस सुद्धा त्यांना अन्याय केलाय, काल रात्री सुद्धा त्यांना अन्याय केलाय. अन्यायी माणसाला मारण्यासाठी हे तुला करावं लागेल म्हणजे. सत्य बोलणे हा मम बाना, तू लोकेशनेत गुंतलास म्हणले, लोकांनी तुला चांगलं म्हणावं या गोष्टीत गुंतलास. येशना आहे म्हणले, ही लोक येशना. या गर्वे नाशिशी प्रजांना, कीर्ती व्हावी स्वार्थ न काहा, युधिष्ठिरा त्यज या दुर्मोहा, हा स्वार्थ आहे म्हणले, या दुर्मोहाचा त्याग कर. बरे म्हणोनी कथी गुरुसी अश्वत्थामा मेला, कुंजर वानर हे न कळे परी, राजा हळूच म्हणाला जय हरी सुख कंदा. बरे म्हणला, ठीक आहे सांगतो, आणि गुरूंजवळ गेला आणि म्हणाला हो अश्वत्थामा मेला. पण याचं मन, पण तेवढ्यात भगवंताने मोठी आकाठी केली, मेला 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 मेला. हा म्हणला हळूच, नरो वा कुंजरो वा, हत्ती होता का माणूस होता माहित नाही, असं म्हणला. आणि आत्मवंचना येत परंतु तीच जाहली दोषाये हेतू, अधर फिरे जो रथ राजाचा, तोच टेकला महिषाचा. असं म्हणतात, धर्मराज सत्यवचनी होते म्हणून त्यांचा रथ विधभर वरून चालायचा, त्याचं चाक जमिनीला कधी टेकलंच नव्हतं. यानं असं बोललं, पुढचं वाक्य, तोपर्यंत रथ वर होता बरं, अश्वत्थामा मेला म्हणेपर्यंत. पण तो म्हणला नर वा न कुंजर वा, नर हे न कळे परी, नरो वा कुंजरो वा म्हणला आणि रथ जमिनीवर टेकला. असं म्हणतात, खोटं बोललं म्हणून रथ जमिनीला टेकला नाही, भगवंताच्या वाक्यावर विश्वास नव्हता म्हणून त्याचा रथ टेकला. सांगणारा भगवंत होता, त्याच्या वाक्यावर विश्वास नव्हता. जे बोलू नये ते बोलला आणि याचा रथ खाली टेकला. वादिराजाच्या टीकेमध्ये फार सुंदर वर्णन आहे या प्रसंगाचं. तो रथ का टेकला ते वर्णन केलंय वादिराजाने. पुत्र शोक जाहला गुरुसी, गात्रे पडली ढिली विशेषी, द्रुपद सुताने खडगे सत्वर, वृद्धाचे त्या उडविले शिर. कोण मारलं? दृष्टद्युम्न, ज्याचा जन्मच त्याला मारण्यासाठी झाला होता. त्या द्रुपदाच्या मुलानं येऊन आपल्या तलवारीनं त्यांचं मुंडकं उडवलं. दृष्टद्युम्ना बहुधिक कारुण, दुःख गुरुचे करीत अर्जुन. मेवण्याचा धिक्कार केला, दुःख करायला लागला. शांत विले श्री हरिणे त्यासी, हा हा उडली कुरु सैन्यासी. 11व्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत द्रोणाचार्य सेनापती होते. कर्णा करुणी सेना नायक, एक खरा तू मम हित चिंतक. म्हणे अंधसुत त्या दोघाही, अहितची मम चिंतिले मनानी. त्या दोघांनी म्हणले माझं अहित चिंतलं, कर्णा आता तू माझा सेनापती हो. कोण दोघं? भीष्म आणि द्रोणाचार्य. राजा चिंता सोड म्हणे वृष पहा वीरता माझी, कृष्णार्जुन जरी सहस्र आले, वधिन तया शरराजी. जय हरी सुखकंदा. पक्का राजकारणी होता कर्ण. मोठमोठी आश्वासनं दिली, अरे काही काळजी करू नको म्हणले, आता मी आहे. कोण येतो समोर तर एक एक आला मी परास्त करल म्हणले. सुयोधने मग करुण विनंती, पण एक कर म्हणले.
कर्ण म्हणाला मला सारथी नाहीये चांगला. हे स्वतः सूतपुत्र कर्ण म्हणले मला चांगला सारथी पाहिजे. चांगला सारथी कोण? चांगला सारथी असलं तर म्हणले चांगलं लढता येत, नाचता येणं अंगण वाकडं. हे याच्याही खुमखुमी होती दुर्योधनाच्या मनात. ते म्हणले ठीक आहे तुला सारथी तू म्हणशील ते देतो म्हणले मला शाल्वाला दे, शल्याला दे. शल्य कोण होता? पांडवांचा मामा होता शल्य, आणि तो चुकून कौरव पक्षात गेला होता. तो जेव्हा युद्धाला येत होता शल्य त्यावेळेला वाटेत त्याचं शिबिर पुढे पुढे चालत असताना या दुर्योधनानं वाटेत सगळी सोय केली त्याच्या शिबिराची. आणि तो शल्य म्हणला ज्यानं कोण सोय केली असेल त्याला वाटलं आपल्या पांडवांनी सोय केली, म्हणले त्याच्यासाठी मी लढेल एवढं म्हणला. आणि हा इकडं शब्दामुळं अडकला. हा शल्य इकडं अडकला होता. स्वप्नातलं वचन सत्य करणारे लोक होते ते. आणि शल्य इकडं आला मामा असून कौरवांकडे. सुयोधने मग करुण विनंती कर्णा दिदला शल्य सारथी. भिडला येऊन वेगे विजया म्हणे क्षणी मी मिळवीन जया. तुल्य बळी ते वीर परस्पर लढता जमले व्योमी सुरवरवर. देव जमले अर्जुन कर्णाचं युद्ध पाहण्यासाठी. टनत्कार ऐकून धनुचे स्तंभित झाले दिग्गज साचे. आणि यांच्या बाणांचा आवाज ऐकून देव सुद्धा स्तंभित झाले. कर्ण भयंकर सर्पमुखी शर सोडी लक्षुण विजयाचे उर. पार्थ सारथी कुशलन सीमा बसवून अश्वा चुकवी नेमा. शल्यानं सांगितलं होतं बरे अर्जुनाला याला कर्णाला, अरे म्हणले असा कंठाचा वेध घेऊ नकोस, त्याच्या हृदयाचा वेध घे अर्जुनाच्या. तू माझा राजा आहेस, माझ्या मागे बसलेला रथी आहेस म्हणून तुला सांगतोय. त्यानं ऐकलं नाही आणि एक सर्प अस्त्र त्यानं सोडलं आणि भगवंत अर्जुनाच्या कंठाचा त्यानं वेध घेतला. भगवंत हुशार, भगवंतानं तितक्यात चारही घोडे खाली बसवले. बाण वरूनच निघून गेला, फक्त मुकुट तेवढा खाली पडला अर्जुनाचा. पार्थसारथी कुशलन सीमा बसवून अश्वा चुकवी नेमा. कर्ण चिडे या पराभवाने. कर्ण चिडला, तो रथ चक्रा गिळले भुने. तेवढ्यात त्याच्या रथाच्या चाकाला जमिनीनं गिळलं. त्याला तो शाप होता की तुझं चाक मी ऐन वेळेला मी भूमी म्हणाली मी तुझ्या रथाचं चाक गिळून घेईल. त्याचं रथाचं चाक जमिनीमध्ये रुतलं. अस्त्राचा ना आठव होई. हा सुद्धा शाप होता त्याला, वेळेवर अस्त्रच आठवत नव्हते. शल्य तयातून टोचित राही. आणि तो शल्य म्हणाला काय करतोयस युद्ध कर. त्याच्यानं अजून तो घाबरावायला लागला. आणि हे सगळं नाटक आहे कर्णाचं. पुन्हा त्या कादंबरीकाराने नाही तो कर्ण बिचारा रथाचं चाक काढत होता आणि त्याच्यावर यांनी असा वेळेला बाण चालवला. हे सगळेजण म्हणजे त्याच्या विरुद्ध काम करणारे आहेत, हे पापी आहेत, चुकीचं वागणारे आहेत, असं काही नाही. अहो त्या काळामध्ये बाणाचे भातेच्या भाते घेऊन मागे दुसरे गाडे चालायचे. पहिला भाता संपायच्या आत दुसरा भाता पोहोचायचा. जसं आता पुढचं रसद पुरते का नाही, गोळ्या आता तोफ्याचे गोळे बंदुकीच्या गोळ्या जशा पुरवल्या जातात तसे पुरवण्यासाठी लोक असायचे. रथकर्मी रथाचं चाक सांभाळणारे लोक होते. रथ असा फसला, अहो मड्याचे ढीग पडायचे, तिथं रथाचं चाक फसणार नाही का. मग या कामासाठी सुद्धा लोक नेमलेले असायचे, पाणी वाटणारे असायचे, असे अनेक लोक असायचे. युद्धामध्ये त्यांच्यावर कोणी शस्त्र चालवत नव्हतं. हा मुद्दाम खाली उतरला, याला वेळ घालवायचा होता, कारण सूर्यास्त झाला की आजचा दिवस संपला. हे सगळं त्यानं पुढं बघू म्हणून हे नाटक त्यानं केलं. तो खाली उतरला. चाक उचलण्या वेची स्वबला थांब म्हणे कृष्णासी. निशस्त्रावर बाणन टाकी रक्षी निज धर्मासी. जय हरी सुख कंदा. हा धर्मी मीच. धर्माच्या गोष्टी सांगायला लागलाय भगवंताला. म्हणले मी रथाचं चाक काढतोयस आणि मी निशस्त्र आहे, माझ्यावर कसा शस्त्र उगारता देवा, सांगा तुमच्या अर्जुनाला. भगवंत म्हणाले कृष्ण म्हणे मग त्या उपभाषण. धर्म आज तुझ सुजला कोठून. तुला आज धर्म सुटला का. त्यावेळेस सुप्त पांडवा जतु सदनासी. जाणाया जो सहाय्य होसी. त्या लाक्षागृहामध्ये झोपलेले होते, जागे सुद्धा नव्हते. तू तर डोळ्यानं पाहतोयस ना म्हणले. ते झोपलेले असताना तू जाळण्यासाठी मदत केलीस. धर्मण सुचला कपट द्युती. सभेत नेली बळे सतीती. विटंबिता तिजत खल दुःशासन. नीचा दिधले तू प्रोत्साहन. तिचा विटंबना होत होती द्रौपदीची, त्यावेळेस तू प्रोत्साहन देत होतास, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता. अभिमन्यूचा मम बाळाचा
घात मिळून तू केला साचा, अशस्त्र होता तो वधताना, धर्म तदा का वध सुचला ना. तेव्हा तुला धर्म सुचला नाही. माझा अभिमन्यू बाळ तो सुद्धा निशस्त्र होता, त्यावेळेस तुम्हाला त्याला मारताना धर्म सुचला नाही. धर्म आठवे नीच्या व्यसनी, ठोकरिले ज्या पूर्वी चरणी, धर्म राखिता सदैव आम्ही, तू ही बडबड करणारी कामी. तुझ्या पापाचा पाडा वाचून दाखवलाय म्हणजे धर्म काय असतो, तो कसा राखायचा असतो ते आम्हाला माहितीये, तू सांगू नको म्हणलंय आम्हाला. सोड अर्जुना बाण तीव्रतम अवसर हा साधावा, दुष्टावध करण्यासाठी संशय कधी न धरावा. जय हरी सुख कंदा. अर्जुना बाण सोड म्हणले, दुष्टाला वधण्यासाठी काही संशय मनात धरायचा नसतो. गांडीवाचा गुन्हा करणा, ओढून सोडी शरवर करणा, मस्तक तुटुनी पडले भूवर, दुःखे लपवी वदन दिवाकर. त्याचं मुंडकं खाली पडलं, सूर्यपुत्र होता कर्ण म्हणून दिवस मावळला. जणू काही त्या सूर्यानं सुद्धा आपलं मुख लपवून घेतलं दुःखानं. 2-2.5 दिवस हा लढला कर्ण. पांडव सेना जय जयकारे, गरजे अंबर घुमले सारे, अनाथ झाले अगदी कौरव, दुर्योधन परी निराश नालव. दुर्योधन निराश नव्हता. त्यानं काय केलं, त्या शल्याला, आता पांडवांचा जो मामा होता, शूरवीर होता, त्याला म्हणले आता तू सेनापती माझा. तो अर्धा 1 दिवसाचा सेनापती झाला. शल्य पराक्रमी होता. आशा कशी असते माणसाची, हते भीष्मे गते द्रोणे करणे चापी दिवंगती, आशा बलवती राजन शल्यो जश्यती पांडवान. द्रोणाचार्य भीष्माचार्य हत झाले, भीष्म गत झाले, तो कर्ण दिवंगत झाला. पण याची आशा काही मेली नाही म्हणले. लोक मरायला लागले पण याची आशा मेली नाही. यानं त्या आशेच्या जोरावर त्या शल्याला म्हणले तू माझा सेनापती हो. शल्याने मी तेच तो सेनेवर, अमरसे की आशा दुर्धर, द्रोण भीष्म वृष हे हत विक्रम, शल्य तिथे करणार पराक्रम. जिथं द्रोण भीष्म वृष म्हणजे कर्ण हे सुद्धा हतबल झाले, तिथं हा शल्य काय पराक्रम करणार. धर्मा हा ते शल्यानी मला, या शल्याला पूर्ण मारलं. ज्याचा काही फार पराक्रम थोर आहे असं सांगितलं जात नाही, त्या युधिष्ठिरानं याला मारून टाकलं म्हणजे शल्याला. खल दुःशासन भीमे वधिला, दुःशासनाचा वध भीमानं केला. हात माखिले तद रक्तानी, द्रुपद सुतेची घाली वेणी. आणि दुःशासनाच्या रक्तानं हात माखले, त्या द्रौपदीच्या केसाला जाऊन ते रक्त लावलं आणि तिची वेणी घातली. आता हे सगळं प्रकार पाहिला आणि दुर्योधनाला वाटलं आता आपलं काही खरं नाही. त्याच्या आधी एक प्रसंग घडला होता. दुर्योधनाच्या आईनं गांधारीनं बोलावलं होतं आपल्या शिबिरामध्ये. मी म्हणले माझ्याजवळ जी काही शक्ती आहे, माझ्या पातिव्रत्याची असो किंवा माझ्या साध्वीपणाची असो, ती तुला अर्पण करते. तू ये आज माझ्या शिबिरामध्ये, फक्त येताना निर्वस्त्र होऊन ये म्हणे. आणि दुर्योधन त्याप्रमाणे निघाला. भगवंताला भक्ताची काळजी, भगवंत वाटेत भेटले. म्हणजे दुर्योधना हे काय अवतार आहे, कुठे निघाला, अंगावर एक वस्त्र नाही, नागवे. म्हणाले आईनं भेटायला बोलवले. आईनं जरी भेटायला बोलवलं तर कमीत कमी लाजेपुरतं तर गुंडाळा म्हणले. भगवंतानंच बाजूला असलेल्या वृक्षाची पानं त्याला काढून दिली म्हणे आणि त्यानं तेवढी गुंडाळली आणि तो आईकडे गेला. त्या गांधारीनं स्वतःच्या डोळ्यावर बांधलेली जी पट्टी होती लग्नापासून, ती त्या दिवशी सोडली आणि आपली दिव्य दृष्टी त्या दुर्योधनाच्या अंगावर टाकली. आणि अरे 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 म्हणजे काय करून आलास. मांडीचा भाग झाकलेला होता, तेवढाच भाग कोमल राहिला म्हणली तुझा, आणि बाकी तू आता लोखंडाचा झालास, काही होणार नाही म्हणले. आणि हा दुर्योधन हे सगळं प्रकार पाहिला. दुःशासन सुद्धा मेला. म्हणजे आता आपलं काही खरं नाही. सरोवरी लपला दुर्योधन, बाहुण त्या बाहेरी, म्हणे वृकोदर लावपणासी, दुष्टा शक्ती सारी. जय हरी सुखकंदा. जलस्तंभिनी नावाची विद्या होती. जलस्तंभिनी म्हणजे पाण्यामध्ये श्वास रोखून बसण्याची विद्या त्या दुर्योधनाला होती. म्हणून तो सरोवरामध्ये जाऊन श्वास रोखून बसला. भीमानं आव्हान दिलं त्याला, म्हणले बाहेर ये आणि युद्ध कर. तुझी काय शक्ती असेल ती पणाला लाव. पाहू जिंकित कोण आता आपण, भव्य गदा मम फासा भीषण,
तुमच्याजवळ जसे फासे होते ना म्हणले, माझी गदा आहे हा फासा आहे म्हणले आजचा. द्युत युद्ध हे चल या ठाई, दुर्योधन उचली गदाई. ये म्हणले द्यूताला पाचारण करतोय. नियम काय, युद्धाला द्यूताला पाचारण केल्यानंतर नाही म्हणायचं नाही. आला दुर्योधन बाहेर, त्याने गदा उचलली. आणि नियम असा होता, गदा उचलल्याशिवाय, दोघांच्या हातात गदा असल्याशिवाय युद्ध करायचं नाही. त्यानं गदा उचलेपर्यंत भीमानं वाट पाहिली. नाही तर भीम काही तिथं घाव घालू शकत नव्हता का. नीती सदैव पाळली. आणि तेवढ्यात हल धरतो ए तेथे अवचित, हे बलराम दादा तीर्थयात्रेला गेलेले होते, ते त्याच वेळेला तिथं आले परतून. बघ हे शिष्य निज युद्धा उद्यत, दोघं आपले शिष्य लढायला लागलेत. म्हणले आता मी अंपायर म्हणले, माझ्या समोर युद्ध करा. म्हणे पुढे मम युद्ध करावे, नियम कुणीही नच मोडावे. माझ्या समोर युद्ध करा, कोणी नियम मोडायचे नाही म्हणले. या दुर्योधनानं हे 12 वर्षावर जेव्हा वनवासात होते त्यावेळेला यानं सगळी तयारी केलेली होती युद्धाची. यानं काय केलेला होता, भीमाचा एक लोखंडाचा पुतळा तयार करून घेतला होता आणि त्याच्यावर गदेनं प्रहार करून करून रोज सराव करायचा, प्रॅक्टिस. सतताभ्यासे चपल सुयोधन, लोखंडाचा पुतळा कल्पुन. भीम त्या सवे 12 वर्षे, गदा युद्ध तो करी अमरशे. पुष्ट भीम तो बलिष्ठ देही, हा भीम पुष्ट होता, बलिष्ठ होता, पण 12 वर्ष काय यांची गत होती. यांना कुठं कुठं रानावनात फळं बिळं खाऊन राहावं लागायचं. 1 वर्ष तर आचारीपणातच गेलं, रोज सुग्रास अन्न करून खाऊ घालायचं, बाकी काही प्रॅक्टिस काही आमची झालेली नव्हती. पुष्ट भीम तो बलिष्ठ देही, घावाची त्या क्षिती न काही. पण याला घाव तर काही टणकून लागून याच्या उडून जात होती गदा, याला काही फरक पडत नव्हता. सरती फिरती घेती मंडल, पवित्रे घ्यायला लागले, गोलगोल फिरायला लागले. घाव हाणी ती लावून आबळ, परस्परा मारिती तडाका. जसे मतंगज घेती धडका, एकमेकाला अशा धडका मारायला लागले जणू काही मोठमोठे हत्ती एकमेकावर धडकतायत. किंवा पर्वत जणू पंखन तुटलेले, स्थल कलहासी प्रवृत्त झाले. जणू पर्वत उडू उडू एकमेकावर आदळायला लागलेत, असे 2 पर्वत एकमेकावर धडका घेत होते. अग्निज्वाला उठे गदातून, वीज जशी का घनमेघातून. गरजे भीषण कोसळती गिरी, अचला भूमी गडबडली तरी. आता हे सगळं प्रकरण पाहिलं, कृष्णाला वाटलं आता हे काय आटोपत नाही. आणि भगवंतानी पाहुनिया श्री कृष्णे कोणी आटोपत ना कवणा. अंक आपुला थोपटुनी लव, भीमादि धले स्मरणा. जय हरी सुख कंदा. भगवंत बाहेर बाजूला उभे होते, मांडीवर ताप मारली भीमाकडे खून करून. देवानं पाहिलं एक कुशल आहे आणि एक सशक्त आहे म्हणून. एकानं प्रॅक्टिस केली आणि एकानं शरीर कमावलेलं आहे, हारणार कोणीच नाही. भगवंतानं खून केली, मांडीवर हात मारला. जाणून ते मग भीमे भारी, घाव घातिला दुष्ट शरीरी. उसळी मारी तो मांड्यावर, बसला झाला चुरा खरोखर. आधी एक घाव असा घातला की त्यानं उसळी मारली, मांडीवर घाव मारलेला नाही. त्यानं उसळी मारली आणि यानं दुसरा घाव मारला. त्यावेळेला योगायोगानं तो उडी मारल्यामुळे त्याची मांडी या घावाच्या समोर आली आणि याचा घाव बरोबर मांडीवर बसला. अप्पांनी हे मुद्दे मुद्दाम खोडून काढले. लोकांनी कर्णाला, दुर्योधनाला मोठं करण्याचा जो प्रयत्न केलाय ना, ते खोडण्यासाठी हे सगळं लिहिलंय. भूवर दुर्योधन कोसळला, राग येत परी बलरामाला. आता राग आला बलरामाला, अरे म्हणले तू मांडीवर मारलंस, योग्य नाही, नियम मोडलास. देव म्हणले आता त्याची प्रतिज्ञा तुम्हाला काही माहित नाही का म्हणले. त्यानं त्यावेळेस प्रतिज्ञा केली होती ना म्हणले, मांड्या फोडीन. मांड्या जपायचं काम त्याचं होतं म्हणले. आता का मेल्यावर मड्याच्या मांड्या फोडायच्या होत्या का म्हणले. जिवंतपणीच मांड्या फोडायची शपथ घेतलेली होती त्यानं, म्हणून फोडल्या म्हणले मांड्या. त्यांनी बलरामाला शांत केलं. मांड्या फोडीन अशी प्रतिज्ञा, सांगून माधव निववी सुज्ञा. द्रोण सुताच्या अधम कृतीतून. इथं अश्वत्थाम्यानं काय केलं त्या रात्री, शिबिरावर हल्ला केला. वाचवीत निज भक्त दया घण. पण कोण 5 पुत्र द्रौपदीचे मेले, पांडव मेले नाही, पांडव वाचले, पण 5 जण द्रौपदीचे पुत्र झोपलेले होते ते सगळे जण मेले. आता वाचलं कोण होतं या युद्धामध्ये. एवढं युद्ध घनघोर झालं. 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण, सात्यकी
युयुत्सु या पक्षात होता, कौरवांचा भाऊ होता, तो तिकडं आलेला होता, तो एक वाचला. अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा म्हणजे नारायणी फौज घेऊन तिकडे जो गेलेला होता तो कृतवर्मा. एवढे लोक फक्त वाचले, बाकी सगळे शांत झाले. आणि या सगळ्यांना घेऊन पांडव झाले विजयी समरी, सहर्ष आले परतून शिबिरी. वदे अर्जुना श्री मधुसूदन, उतर खालती प्रथम रथातून. वानरराया जा स्वस्थानी, पार्थवचे या विस्मयमाणी. आणि शिबिराजवळ आले हा रथ घेऊन, आणि भगवान म्हणाले, आताही ती पद्धत आहे बरं, मालक उतरायच्या आधी ड्रायव्हर उतरत असतो. शासकीय कार्यालयामध्ये तरी पद्धत तशीच आहे, ड्रायव्हर आधी उतरतो, दार उघडतो, मग मालक उतरतो. इथं भगवंत म्हणाले, अर्जुना तू आधी रथाच्या खाली उतर. म्हणजे असं काय, आज नवीनच नियम काढला तुम्ही, म्हणजे उतर खाली. अर्जुन उतरला खाली, आणि भगवान म्हणाले वर असणाऱ्या हनुमंतरायाला, मारुतीराया तुमचं काम झालं, तुम्ही निघा म्हणले. आणि याला थोडंसं विस्मय वाटलं, हे असं का झालं. भुभुकार करुणी कपी गेला, त्यजिला रथ भगवंते. भुभुकार केला हनुमंतानं, आणि हनुमंत निघून गेले, आणि भगवंतानं सुद्धा रथाच्या खाली पाय उतार केला. भुभुकार करुणी कपी गेला, त्यजिला रथ भगवंते. असंभाव्य भडकल्या तोच की, ज्वाला स्यंदन भवते. जय हरी सुखकंदा. स्यंदन म्हणजे रथ, त्या रथ भडभडा पेटला आणि आपोआप जळून खाक झाला. क्षणात झाले भस्मतयाचे, भये चकित मन सकल जनांचे. धर्मराज अतिनम्रपणेसी, उसे काय वद हे ऋषिकेशी. धर्मराजाने विचारलं, देवा असं काय झालं की अर्जुन उतरला आणि तुम्ही उतरलात आणि हा रथ आपोआप जळून गेला, खाक झाला. भगवंतांनी सांगितलं, गुरु द्रोणनी भीष्म पितामह यांची अस्त्रे प्रदीप्त दुत्सह. प्रतिकारण की उचित तयाचा, झाला असता नाश जगाचा. भीष्म द्रोणांजवळ अशी अस्त्र होती, म्हणजे त्याचा प्रतिकार जर केला असता तर जगाचा नाश झाला असता. आणि त्याचा अप्रतिकार केल्यामुळं अर्जुन जिवंत आहे. अप्रतिकारे अर्जुन जीवित, तृण सम जळुनी जाते निश्चित. आणि त्याचा प्रतिकार केला नसता तरी अर्जुन मरून गेला असता, पण सनकाडी सारखा पेटला असता म्हणले अर्जुन. पण मी काय केलं आणि हनुमंतानं काय केलं. परी हनुमंते तसेच मीही, आवरली ती आत्मबलेही. आत्मबलानं ती सगळी अस्त्र आम्ही आमच्यात सामावून घेतली. युद्ध संपता जाई कपिवर, म्हणून अर्जुना प्रथम महीवर. त्यानं सांगितलं होतं म्हणले, मला युद्ध संपलं की मी निघून जाणार आहे. तो जाणार होता, आणि अर्जुन जर आधी उतरला नसता, तो निघून गेला असता. मी रथावर राहून ते रोखण्याचं, अग्नीला लागण्यापासून रोखण्याचं काम केलं. उतराया मी कथिले आजी, पार जाहली कार्ये माझी. आता माझी सगळे कार्य संपले म्हणले. ऐकताच ही गिरा विणत जन पुरित काम हरीची. पूर भरून ये घेई अर्जुन, शिरी धूळ चरणाची. जय हरी सुखकंदा. हे ऐकलं आणि अर्जुनाला गदगदून आलं, आणि खाली आला अर्जुन, भगवंताच्या पायाशी लागला. पायावर डोकं ठेवण्याच्या सुद्धा लायकीचा नाही म्हणले, देवा मी तुमच्या चरणाची धूळ मस्तकी धारण करतो. आणि भगवंताच्या पायाचं चुंबन घेतलं अर्जुनानं. चुंबन घेई पद कमलाचे, तुझ्या प्रभावे फल विजयाचे. देवा हा जो विजय मिळाला हे तुझ्या कृपेचं फळ आहे म्हणले. पण मला थोडासा गर्व झाला होता, मी केलंय म्हणून. गर्व मला लव पराक्रमाचा. जो काही गर्व झाला होता तो अनली या जळला असाचा. या अग्नीमध्ये तो जळून गेला. भगवंता तूच सांगितलेलं आहेस, माझ्यावर कृपा कर. कृपा करी रे मेघ श्यामल, चित्त न व्हावे विकार चंचल. जे जे काही घडले आत हातून, सर्व सोते तुला समर्पण. तूच सांगितलंस ना म्हणले मला गीतेमध्ये, यत करोशी यदश्नाशी यज्जोसी ददासी यत तपस्यासी कौंतेय तत्पुरुष अर्पण. तेव्हा तुझं तुला अर्पण केलं म्हणले. जे काही झालंय ते तूच केलंस आणि ते तुझं तुला अर्पण केलं. असं केलं आणि तिथून या सगळ्या रणांगणाची वारासार केली. जे कोण जखमी असतील काही असतील त्यांची सोय लावली. करुणी वारासार रणीची, वाट धरियली गजनगराची. धृतराष्ट्राच्या भेटीसाठी, पंडुसुतांनी सहजग जेठी.
पंडुकुमारा आलिंगाया अंध आपुल्या पसरी बाह्या वरी वरी वाट बघता वाटे प्रेमी श्रीहरी परी सर्वांतरयामी. हस्तिनापुराला आले आणि भगवंतानं सांगितलं तुमच्या काकाच्या भेटीसाठी जा. हे पंडुसुतांना आलिंगन देण्यासाठी हा धृतराष्ट्र उभा होता. पहिल्यांदा धर्मराज आले. ये धर्मराजा म्हणले. यांना मिठीत घेतलं, आशीर्वाद दिला. आता दुसरा नंबर भीमाचा. पण भगवंताला सगळं ज्ञात होतं. भगवंतानं भीमाची वेळ आली आणि तो दुर्योधनानं जो लोखंडाचा पुतळा करून ठेवलेला होता तो समोर ढकलला. यानं आलिंगन दिलं. भीमावरती रागत याचा जाणून हे कृष्णाने पुतळा केला पुढे लोहमय सुरिले त्या चुलत्याने जय हरी सुखकंदा. पहिल्यांदा युधिष्ठिराला गळाभेट दिली तोपर्यंत ठीक होती. आता भीमाला दिली आणि यानं त्या लोह पुतळ्यावर स्वतःच्या सगळ्या बळाचा उपयोग केला आणि लोखंडाच्या त्या पुतळ्याचा धृतराष्ट्रानं चुरा केला. आणि पुन्हा वरून म्हणायला लागला, अरे मी असं कसं केलं, माझ्या हातून असं कसं झालं. हा दंभ आहे धृतराष्ट्राचा. देव म्हणाले घाबरू नका धृतराष्ट्रा, भीम सुरक्षित आहे म्हणले. आम्हाला कळालं तुमचं काय कर्तृत्व आहे ते. वदे मुरारी धृतराष्ट्राची तुझी कृती ही फळली साची. तेव्हापासून आजपर्यंत तेच करत आलास म्हणले, तेच फळलं म्हणले तुला. न्यायी पांडव राग न ठेवी. पण पांडव न्यायी आहेत, ते राग ठेवणार नाहीत. यांना मुलं मान आपलीच ती मुले गणावी. तुझ्या मुलासारखे आहेत, मुलासारखा राहा म्हणले. तेवढ्यात गांधारी कृष्णावर संतापली. धृतराष्ट्राची वदली भार्या तू प्रेरक मम कुलक्षयाया. वंश तुझा हरी तुझे समोरी निमे असाची हसे मुरारी. माझा वंश बुडवलास म्हणले, तुझा वंश तुझ्या डोळ्यापुढे असाच बुडेल. देव हसले. देव म्हणले तू काय सांगतीस, तू ठरलंय म्हणले, तिथून ठरवून आलोय. शाप सुखे दे मज गांधारी. दे म्हणले तुला काय शाप द्यायचा ते. दुःख मला नच मी अविकारी. मी अविकारी आहे, कुठलाही विकार निर्माण होत नाही. दे तुला काय शाप द्यायचा ते. तुझ्या मुलांचे अघोर पातक अंती झाले तयास घातक. तुझ्या मुलांचं अघोर पातक आहे ते त्यांना घातक झालं. सज्जन आहे धर्म युधिष्ठिर तोण तुम्हासी देईल अंतर. तुम्हीच त्यासी वडला ठाई शुभ चिंतावे त्याचे हृदयी. मग आता खरोखर त्या धृतराष्ट्रानं त्यांना जवळ घेतलं. सुज्ञपणे मग धृतराष्ट्राने धर्म उरी धरिला प्रेमाने. निज भक्ताचे प्रिय संपादन ईशा ते या अवघड कोठून. आपल्या भक्ताचं जे हित आहे ते संपादन करणं भगवंतासाठी काही अवघड नाही म्हणलं. आणि भगवंतानं हे असं करून दिलं. आणि पुढे 15 वर्ष जवळजवळ हा धृतराष्ट्राचा, गांधारीचा, कुंतीचा पांडवांनी सांभाळ केला. म्हणजे ताबडतोब वानप्रस्थाला सुद्धा गेले नाही, इतका हव्यासी होता. पण कुंती एकदम विरुद्ध टोक होती. कुंती वानप्रस्थाला हे जेव्हा निघाले त्यांच्या सोबत गेली. म्हणजे मला राज्याची आशाच नव्हती, मला वानप्रस्थाला जाणंच हे माझा धर्म आहे. अर्जुन म्हणाला, आई तू राज्यासाठी आम्हाला एवढं युद्ध करावं लागलं, तू सोडून चाललीस. म्हणजे नाही, मी धर्मासाठी युद्ध करावं लागलं. तुम्हाला तुमचा धर्म कळावा म्हणून मी युद्ध करायला सांगितलं आणि मला माझा धर्म कळतो म्हणली. मला वानप्रस्थासाठी जाणं आवश्यक, अशी ती माया होती. रक्षी वेद धरीत मंदरगिरी काढीवरी मेदिनी. दैत्या फाडित व्यापिले त्रिभुवना जाने त्रिपादी क्षणी. राजांचा मदनाशिला दशमुखा संहारिले मागुती. झाला अर्जुन सारथी महितली तोची प्रभू श्रीपती. रक्षी वेद, वेदांचं रक्षण केलं. मत्स्य अवतार धरीत मंदरगिरी, कासव झाले, मंदराचलाला आधार दिला. काढीवरी मेदिनी, 2 शिंगावर वरा अवतार घेऊन पृथ्वीला बाहेर काढलं. दैत्या फाडित, त्या नरसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. व्यापिले त्रिभुवना जाने त्रिपादी क्षणी. एका क्षणात 3 पावलामध्ये ज्यानं 3ही त्रिभुवन व्यापली. वामन अवतार. राजांचा मद नाशिला, क्षत्रियांचा विध्वंस केला परशुराम होऊन. दशमुखा संहारिले,
रावणाचा संहार केला. हे कुठं केलं? मागच्या अवतारात केलं. आणि 10वा अवतार झाला अर्जुन सारथी महितली तोची प्रभू श्रीपती. एवढे मोठे कामं करणारा भगवंत भक्तासाठी सारथी झाला. गोपाल कृष्ण महाराज की जय. उद्याचा जो 18वा अध्याय आहे